कीर्तनरूपी सोसायटीतला अभंग अखिलकुण ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्याने संप्रदायाच्या समोर मांडणारे, संप्रदायाचा पाया असणारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय यांचा 4 चरणाचा अविरतपणे वारकरी संप्रदायाच्या मुखातील अभंग सेवेसाठी निवडला. कारणही तसंच आहे. आज या ठिकाणी ज्यांच्यापासून सुरुवात आहे आणि ज्यांच्याशिवाय कार्य निर्विघ्न पार पडत नाही अशा गणरायाच्या नामोत्सवासाठी थाटलेला हा नामचिंतनाचा अट्टहास सर्व संयोजक आयोजक नियोजक आमचे गणेशदा काळे जे के बॉस यांच्या माध्यमातून माझ्याकडे आलेली ही सेवा माझे परम भाग्य समजतं. त्या गणरायाच्या नामचिंतनाचा अट्टहास थोडासा रिटर्न असू द्या माझ्याकडे आला. भाग्यवानेत प्रथमतः क्षमस्व येण्यासाठी वेळ झाला. थोडंसं रिटर्न असू द्या, आवाज मोकळा ठेवा फक्त. येण्यासाठी वेळ झाला. मगाशीचं कीर्तन करून ट्रॅफिकच्या माध्यमातून यायला थोडासा वेळ झाला, त्याबद्दल सगळ्यांना पहिल्यांदा क्षमा मागते. कारण एवढ्या वेळ तुम्ही पावसा पाण्याचा जर थांबलात, हा भगवंतावरचा विश्वास आहे. अगदी गोड नामचिंतनाचा अट्टहास आहे. ज्याचं नाव घ्यायला आपण इथं बसलोय त्यांचं वर्णन करावं तर मायबापाचं लग्न सुद्धा ज्यांच्या परवानगीशिवाय पूर्ण झालं नाही असं एकमेव लग्न आहे ज्या लग्नात मम्मा पप्पा नवऱ्या बायको आहेत आणि पिंट्या पूजेला आहे. हे कळलं त्यालाच कळलं. महादेव पार्वतीचं लग्न आहे आणि पूजा मात्र गणपती रायांची आहे. त्यांनाही माहित आहे यांची पूजा केल्याशिवाय आमचं सुद्धा लग्न होणार निर्विघ्नपणे पार पडतो. तो गणराया आहे. नाम लक्षात घ्या. मला कधी लोकांनी टिळकांना विचारायचं आहे, अहो 33 कोटी देवापैकी तुम्हाला गणरायाच कशाला भेटला? 33 कोटी आराध्य दैवत आहे, मग 33 कोटी देवापैकी तुम्ही गणपतीची स्थापना केली. याचं उत्तर आहे गण म्हणजे संख्याबळ. गण म्हणजे संख्याबळ. पती म्हणजे माय मावल्या पती म्हणजे बोलायचं जा गे, राग नका काढू ग, बोलायचं. मला माहिती तुम्ही माझ्यावर रागावलात, पण असू द्या ना, तास दीड तास राग विसरून जा. तुमच्या तोंडाकडे बघून असं वाटायलंय तुम्हाला असं वाटतंय आता उठा पण हिला हा नाव हे तर इतक्या उशिरा यायचं पुन्हा आम्हालाच ज्ञान शिकवायचं. असू द्या ग, चालतं ग, थोडंसं घ्या समजून. बोलत जा. पती म्हणजे बोलत जा ग. वाटलं तर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. तुम्हाला वाटायचं यांनी घ्यायचं आम्ही देते बाई, पण बोल. आणि काही जण असे बसलेत, तू बोल मी आहे, तू बोल, मी बसलोय ना, तू बोल. उपकार आजकालचा परमार्थच उपकारी झालाय. परवा दिवशी एका पट्ट्यानं 20,000 लोकांची पंगत घातली. किती लोकांची? 20,000. म्हणजे काय दानशूर व्यक्तिमत्व, काय हृदय विशाल आहे माणसाचं. 20,000 लोक खाऊ घातली. शेजारचा म्हणला ताई काय नका कौतुक कर का बसा. म्हणलं अहो चांगलं केलं तर कौतुक करावं. म्हणलं त्यानं काय चांगलं म्हणून खाऊ नाही घातली लोक. म्हणलं मग ती मला इलेक्शन जवळ आले म्हणून गुतिवले ती. उपकारी परमार्थ आहे माझ्या बरं का, करायचा म्हणून करायचा. मी म्हणलं अरे खाऊ घालताय यात काय नवलंय, प्रत्येकाला गंध लावताय आणि मग जीव घालताय. मी खरं सांगू, मी ज्या परंपरेत जन्माला आले, ज्या मातीत जन्माला आले, ज्या धर्मात जन्माला आले, मला खरंच फार कौतुक आहे हिंदू धर्माचं. का माहिती आहे, आपण ज्या धर्मात जन्माला आलो ना दादा, तो धर्म इतका श्रेष्ठ आहे, मातीला सुद्धा देव करायची ताकद आपल्या धर्मामध्ये आहे. त्याला हिंदू धर्म म्हणायचा. आज आपण मातीच्या गणपतीला आपल्या घरामध्ये स्थापन करून त्याला देव बनवतो, ही ताकद फक्त आपल्या हिंदू धर्मात आहे. बरं का, टाळ्या वाजू वाटले तर वाजवीत जा ना, वाजवीत जा. असं काही जीएसटी नाही त्याला सरकार घेत, बिंदास्त वाजवायच्या. एखादं वाक्य म्हणायला लागलं टाळी वाजवायची रे दादा. वो कैसा होता है ना साहब, बगीचे की खुशबू माली से होती है, कलाकार की दाद ताली से होती है. टाळी तर वाजली. एवढं बोलून सुद्धा पाठीमागच्या 2-4 धटकुलांनी वाजवलीच नाही. त्यांना माझी जिरवायची. ती कीर्तन झालं मित्राला म्हणणार एवढी पोरगी बोलत होती टाळ्या वाजव, सगळ्यांना वाजवली, पट्ट्यानं वाजवलीच नाही. तुम्ही खाता कशासोबत रे आणि करता कशाचा? 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. किती? 7 कोटी. एका घराची चौकट 22.5 क्विंटल गुणवले 7 कोटी. अरे 2 BHK आपला. हे आपल्याला टाळ्या वाजवत नाही रे. मला विचार करावा असं वाटतो, एवढं होतं. मला एक सांगा, असे एखादे संत सांगा जे श्रीमंत नाही. एखादे संत सांगा, नाथ बाबांच्या घरेला पाहुणा सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेवत होता. नामदेवरायांची बायको राजाई 2.5 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची. पाडळीच्या मायमावल्या 2.5 क्विंटल सोन्याचा पलंग होता. नामदेवरायच्या बायकोला झोपाया. बरं का धोंड्याचा मायना. मला डबल वाटतं रे तुमचं. अर्धा तोळा घातला रे तुमच्या सासऱ्याने. अर्धा तोळा. भाद्रपद आला तरी स्टेटस ठेवतोय. भाद्रपद आला रे. आधी गेला श्रावण, गेला भाद्रपद, आला तरी लाडाचा जावाई गेलाय. नको रे दादा, दाखवा एवढं नाही आपल्याकडे. खरंच नाही आहे. 65 लाखाची सावकारकी आहे तुकोबारायांची. किती लाखाची? आत्ताच नाही मायबाप, 450 वर्षापूर्वी. आत्ताचं 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया. अशा हिशोबाने 65 लाख. विचार करा. नका लय करू, वाटेकीन तुम्हाला. लोकांचं ऐकलं सहन होत नाही आपल्याला. लय होतात ते. 65 लाख
पण आहेत याला किंमत नाहीये रे. देण्याची श्रीमंती बघा ना. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष म्हणजे जगद्गुरु तुकोबराय आहेत. हा, तुम्ही टाळ्या वाजवताय पण माझ्यावर उपकार करताय. दर घे दर आली बाई दर घे. तुम्ही मुद्दाम करताय दादा. तुम्हाला वाटतं तुम्ही मला फसवताय. अरे मायबाप तुम्ही फसताय. तुमचं कसं झालंय, एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला, मोठे मोठे ना हसायला लागला. शेजारच्याने सहज विचारलं एवढा काय असतो. त्याला कंडक्टरला फसवलं. तो म्हणला कस काय. मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलोच नाही. कळलं त्यालाच कळलं. काय केलं दादा याच्यात. तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड त्यावढी दगड बरे देवा. विनंती माझी एवढीच आहे, जर गणपतीची खरंच स्थापना करायची असेल, गणरायांची खरंच स्थापना करायची असेल तर पार्वतीच्या मातीचा, पार्वतीच्या मळीचा गणपती झाला. हे झालं कथानक. हे काय झालं कथानक. पण शास्त्र माहिती आहे का तुम्हाला, गणपतीचा जन्म कधी होतो माहित आहे. महादेव म्हणजे विश्वास, पार्वती म्हणजे श्रद्धा. महादेव म्हणजे शेवटपर्यंत लक्षात ठेवा, महादेव म्हणजे विश्वास, पार्वती म्हणजे श्रद्धा. महादेवाचं म्हणजे विश्वासाचं, पार्वतीचं म्हणजे श्रद्धेचं. श्रद्धेचं ज्यावेळेस विश्वासाशी पाणी ग्रहण होतं त्यावेळेस गणपती जन्माला येतो. गणपती कोणतर विवेक. आणि जेव्हा विवेक साधला जातो त्यावेळेस पुरुषार्थ साधला जातो. पुरुषार्थ म्हणजे कार्तिकेय. विश्वासाची आणि श्रद्धेची दोन लेकरं, विवेक आणि पुरुषार्थ. गणपती आणि कार्तिकेय. गणपती कोण. विवेक विवेक विवेक. जेव्हा विवेक माणसाला मिळतो ना, दानोबारायांना आम्ही म्हटलं आम्ही साधी विवेकाची काजळी झालो ना तरी हरकत नाही. विवेक व्हावा एवढा ताकद आमच्यात नाहीये. विवेक म्हणजे तेवढंच समाधान, तेवढंच सुख, तेवढंच स्थैर्य. हे विवेक संतांना जमलं. ज्ञानोबाराय तुकोबाराय बरे झाले देवा निघाले दिवाळे परी या दुष्काळे. विवेक आहे, आत्मिक समाधान आहे, बाह्य समाधानाची गरज. मग विवेक जन्माला यायचा असेल तर विश्वास आणि श्रद्धा एकत्रित पाहिजेत. आणि हे एकत्रित यायचं म्हटल्यानंतर त्याला मानता आलं पाहिजे. आमची अवस्था काय माहिती आहे का, मला शोकांतिका वाटते महाराष्ट्राची. आमच्या महाराष्ट्रात जी लोक देवाला मानतात ती मूर्ख आहेत, जी मानत नाही ती शाणी आहेत. की वेळ बुद्धीची मला तुमच्या. जी मानत नाहीत ती शाणी आणि जी मानतात ती वाऱ्या करतात ती मूर्ख आणि वाऱ्या करत नाहीत ती शाणे. म्हणजे आपलं कसं आहे, टकल्यावरची केस काढून काढून टाकल्यावर केस येईना तरी तिरुपतीला मरत. अरे देऊ आळंदी पायथ्याला आहे दादा, तिथे जा. ज्ञानोबाराय तुकोबाराय समजून घ्या. विश्वासाने सांगते मायबाप. माझ्या ज्ञानोबाराय माऊलींच्या चरणावर समाधीवर आजपर्यंत जणे जणे मस्तक ठेवलं ना, माझ्या माऊलींनी त्याच्या मस्तकावर यशाच्या रेखाटल्याशिवाय सोडला नाही. हा विश्वास माझा ज्ञानोबारायांवरचा. मला आपल्याला संत कळत नाहीत, आपली लोक कळत नाहीत याचं वाईट वाटतं. आपल्याला आपला धर्म समजत नाही रे. आमच्याकडे ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्या देवाला गरज जास्त आहे. खरं का खोटं. खऱ्याला खरं म्हणीत जा. पाटळीकर पाया पडतो तुमची. खऱ्याला खरं तुका म्हणे सत्य कर्मा भावे. आपल्याकडे असंच आहे. इमानदारीने सांगा, लालबागचा राजा काय, दगडूशेठचा गणपती काय आणि तुमच्या गावातलं गणेशाचं मंदिर काय आणि तुम्ही घरी बसवलेला देव काय, सगळं सारखंच आहे, फक्त तुमच्या मानण्यावर अवलंबून आहे. हे तुमची नीतिमत्ता आहे की मला त्याला पाया पडायचं नाही रे दादा. सर्वागटीरामध्ये हा देही एक सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी. ही ताकद आहे आपल्याकडे. मग तेने मुक्तीचारी साधी आल्या, गरज नाही आम्हाला. हरिपाठा इतकं किचकट काही नाही. ज्ञानेश्वरी ऐकायलाही सोपी, समजायलाही सोपी. हरिपाठ फार किचकट आहे. प्रथम चरण आहे साधी आल्या. साधी आल्या भूतकाळ आहे, हा साधून झाल्या. याचा अर्थ असा नाहीये तुम्ही देवाच्या दरात क्षणभर थांबल्यानंतर तुमच्या 4 मुक्त्या साधल्या जातात, हा अर्थ नाहीये याचा. याचा अर्थ असा आहे, आमच्या संप्रदायात, आमच्या परंपरेत, आमच्या व्यासपीठात माझ्या विठ्ठलाच्या नामात एवढी ताकद आहे की तुम्ही भगवंताच्या दारात क्षणभर जरी थांबलात तरी 4 मुक्त्या साधायची गरज पडत नाही. ही ताकद आहे. मग काय करा, हरिमुखे. याचाच अर्थ पुढे जाऊया जरा. योग याग विधी येणे नोहे, वायाची उपाधी न लगती साया सजावे, सुखे येतो घरा. आम्ही परंपरेला जे मान्यता देतो ना त्याचं कारण आहे, जोपर्यंत मूळ कळत नाही तोपर्यंत फळाचं सुख भेटत नाही. मूळ कळलं पाहिजे. ज्ञानोबारांनाही माहित आहे, मला जे मिळालंय ना ते माझं नाही. ज्ञानगुण गम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिदले माझ्या हात. देणाऱ्याची जाण आणि करणाऱ्याचं कौतुक आहे. तरी सांगू, मला कळत नाही हे ज्याला कळालं त्याच्यासारखा शहाणा दुसरा कोणी नाही, आणि मला कळतं हे ज्याला वाटतं त्याच्यासारखं मूर्ख दुसरा कोणी नाही. तुम्हाला वाटतं आम्हाला कळतं? आम्ही विचारलं तुकोबारांना, का हो इतका त्याग केला तुम्ही? त्याग 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या. किती बैलगाड्या? 25. एका कागदावर 100 ते 200 एकरी जमिनी, 300 ते 400 तोळं सोनं तुकोबाराकडे घाण होतो. अशा कागदांच्या किती बैलगाड्या माय? माय किती? बोलत जा ग माय. तुम्ही बोलत नाही असं नाही ग माय. तुम्ही बोलायला लागले क्या क्या गलीला कळतं कुणाची सून भांडती. बोलता ग माय तुम्ही, फक्त इथं बोला. लेक आहे म्हणून बोला. किती बैलगाड्या? 25 ग माय.
विचार करा किती संपत्ती आहे, सगळी इंद्राणीमध्ये बुडवली ग. लोकांनी म्हणले मूर्ख आहेत की काय तू बरा आहे, हातचा घास काढलाय तुम्ही, एवढी श्रीमंती तुमची, तुम्ही इंद्राणीमध्ये कर्जपत्र बुडवली आहेत. असं काय आहे त्या विठ्ठलाच्या नामात की अख्खी संपत्ती तुम्ही वाया घालवली? म्हणजे जी ताकद पैशात नाही ती विठ्ठलाच्या नामात आहे का? असं काय आहे? तुकोबा म्हणले कसं सांगू तुम्हाला, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, एवढी ताकद माझ्या विठ्ठलाच्या नामात आहे. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, तुमच्या डोळ्या देखत गाढवाचं घोडं करू इतकी ताकद विठ्ठलाच्या नावात आहे. लोक म्हणले महाराज बोलायचं म्हणून ऐकता म्हणून काही बोलता का, तोंडाला येतं म्हणून काही बोलायचं? गाढवाचं कुठं घोडं होत असतं का? पाळली का गाढवाचं घोडं होतं का? होतं का? नाही काय म्हणता मायबाप समोर बघा ना, कळलं त्यालाच कळलं. अरे दादांनो आम्ही गाढवच आहे, गात्यानेच घोडे झालोय. आणि कौतुक आहे मला, मला माझ्या मित्रमैत्रिणी विचारतात तुझं वय काय, अगं तू करती काय, तुझ्या वयात मस्त एन्जॉय करायचा, जिने के हे 4 दिन बाकी हे बेकार दिन, मस्त लाईफ जगायची, स्टाईलिश राहायचं, जवानी इथवर जगून घ्यायचं, म्हातारपणी आहेच की इटाली. मला नवल वाटतं खरंच, मला दादा कधी कधी नवल वाटतं. माय तुमच्या घरात देवघर आहे, देवघर आहेत ना, पूजा करता माय, करता फुलं वाहता माय? आमच्याकडे असतात देवघर, तुमच्याकडे? आमच्याकडे माय मेल्यावर माणसाला जाळतात, तुमच्याकडे माय? जस्ट आस्किंग माय, बोलत जा. देवघर आहे, पूजा करता, फुलं वाहता, ताजी वाहता का शिळी वाहता का? चुकून एखाद्या वेळेस शिळ आलं काय करता? काय करता दादा? बाजूला काढता. मग याचा विचार करा ना, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. देवाला फुलं सुद्धा ताजी वाहता आणि काकड्याला म्हातारे बसवता. काय परमार्थ दादा. काकडा असा माणूस म्हणतो की अख्ख्या गावाला कळत नाही कुठला अभंग चालू आहे. नाही ते पुढचं तुम्हीच मला, अगोदरच मला कळलं नाहीये. अवस्था बघा ना, काकड्यासारखं वैभव आपल्या संप्रदायाला लाभलं. मी खरं सांगू मायबाप बहीण आहे म्हणून सांगताय, महाराष्ट्रातील प्रत्येक गावातला काकडा जेव्हा गावातली तरुण पोरं करतील ना, हा महाराष्ट्र जगाच्या सगळ्यात उच्चांकावर असेल हा विश्वास माझा आहे. ताकद खूप आहे संप्रदाय. मी लोकांचं नाही सांगत, स्वतःचं सांगते, पर्सनल एक्सपिरियन्स आहे. 22-23 वर्षाची पोरगी आहे मी. खरं सांगा मी काय एका पायावर उभं राहून तपश्चर्या केली असेल का वर्णात जाऊन? नाहीच घेऊ दादा. काय उपास तापास तब्येतीकडे जाऊ नका माय, माझ्या खाते मी, लागत नाही माझ्या अंगाला, खाते मी माय. नाही गड ना शरीराशी ताडावे, मौलींची भाषा आहे. अतिविषय सेवा का सर्वता निरोध हवा. पोटापेक्षा कमी खायचं नाही, पोटापेक्षा जास्तही खायचं नाही. माय लेक आहे म्हणून सांगते, प्रमाणातच उपास करत जा. हाडाची काढ झाली तुमच्या, माझ्याकडे बघू नका, माझी कीर्तनानं झाल्यात. खायचं का माय? बरं इमानदारीनं सांगा, तुम्ही आजारी पडलात, तुमचं काम करायला दुसरी बाई येणार आहे का ग माय? नाहीच घेऊ. ती आणतील दुसरी, तुम्हाला खपन का? ती दुसरी जाणार बसल्या, तुम्हाला खपणार आहे का? पण तुम्ही एवढे आत्मीयतेनं संसार करताय, त्या करणार आहेत का? नाही ग. आणि खरं सांगू माय, तुमच्यात फार ताकद आहे. तुमच्या इतकी ताकदच कुणात नाही. मला प्रत्येक बाईचं कौतुक आहे. तुम्ही आहात म्हणून संसार आहे, तुम्ही आहात म्हणून सामर्थ्य आहे, तुम्ही आहात म्हणून सुख समाधान आहे. खरंच तुमच्या इतकं गोड जगात काही नाही. माझी माय आहे म्हणून मी तर उभा आहे. मला कौतुक आहे माझ्या आईचं. आजही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का, तर तेवढ्यात एक आंघोळ होईल. डोकं आहे का माहितीला? काय संसार करते का ती काटकसरीने. माझ्या आईला मी आजही 7 स्टार हॉटेलला जरी नेलं ना, 1000चं जरी आईस्क्रीम खाऊ घातलं, म्हातारी चमचे घरीच आणणार, गॅरंटी. इट इज नॉट अ मिडल क्लास, इट इज हाय क्लास. जाणीव आहे तिला प्रत्येक रुपयाची. मग माझं कौतुक आहे की त्या आईबापामुळे आम्ही घडलो. आणि मग माझं कर्तव्य हे आहे, जर माझ्याकडे यश आलंय, माझ्याकडे सुख आलंय, माझ्याकडे संपत्ती आली आहे, तर त्याचा अधिकार मला नाहीये. माझ्या वयातली जी मुलं मुली आहेत ना, आपलं कर्तव्य एकच आहे, आपल्या आई बापाची स्वप्न पूर्ण करणं. एवढंच माझ्या कीर्तनातून घ्या, बाकी काहीच नाही करायचं आपल्याला. ना पंढरीची वारी जमली हरकत नाही, ना कीर्तन जमलं हरकत नाही. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूप आहे. साधा प्रश्न आहे माझा दादा तुम्हाला. ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे? ज्याला घरातली माय कळली नाही त्याला जगाची माय कळणार आहे? माझा बाप आयुष्यभर सायकलीवर फिरला का, तर त्याला मला मोठं करायचं होतं. माझी भाऊकी माझे पाहुणे रावळे त्याच्या समोरून 4 चाकीत गेले आणि त्याला म्हणायचे बरंच का. बसवलं नाही कधी त्यांनी गाडीत त्याला. त्यांना वाटायचं आपल्या लायकीचा नाही आहे, आपण त्याच्यापेक्षा मोठे आहोत. डोळ्यातनं पाणी आलं माझ्या बापाच्या, पण बापानं कधी वाईट वाटून घेतलं नाही. नवरात्रात माझ्या आईच्या समोर प्रत्येक बाई नवरंगाची साडी नेसून यायची आणि माझ्या आईला सांगायचे बघ कशी दिसते. पण माझ्या बाईनं कधी वाईट वाटून घेतलं. तिला माहित होतं माझं लेकरू एक दिवस यश मिळवणार. माझ्या त्या आई बापाच्या कष्टामुळे, त्यांच्या त्यामुळे मला हे व्यासपीठ मिळालं. आता जर मला हे सुख मिळालंय, मला ही प्रसिद्धी मिळाली आहे, तर माझं कर्तव्य आहे की मी माझ्या बापाला
त्याच भावकी समोरून 4 चाकीत फिरवलं पाहिजे आणि तीही त्यांच्या नाकावर टिचून. मी माझ्या आईला रोज 9 रंगाच्या साड्या दिल्या पाहिजे आणि तिला म्हणलं पाहिजे फर गिल्लीत फिर. ज्या बाईने तुझ्या समोर नाका म्हणली त्यांच्या समोर जाऊन फिर. माज म्हणा, हरकत नाही. भले तरी देऊ कासेची लंगोटी, पण नाठाळांच्या माती ही भाषा माझ्या संतांची. अरे नमतं राहिलं की लोक नरड्यावर पाय देऊन पुढे चालतात रे. विनंती माझी, आपल्या गल्लीतल्या पानटपरीपासून ते आपल्या शहरातल्या सोन्याच्या दुकानापर्यंत सगळं आपलं असलं पाहिजे. इथं दुकानं ती टाकतात, घड्या घालाय आपली पोरं ठेवतात, पण एवढंच आहे. हे सगळं कधी होईल माहिती आहे? आज मला जे मिळालं त्याचं कारण आहे मायबाप. मला माहिती आहे आमच्या घरात विठ्ठल आहे, आमच्या मुखात विठ्ठल आहे, आमच्या मनात विठ्ठलाची स्मृती, आमच्या दारात तुळस आहे, आमच्या हातात ज्ञानेश्वरी आहे. आम्ही गाथ्याचं समर्थन करतो. लोक म्हणतात देवाचं नाव काय देतं? आम्ही फक्त जगाच्या मालकाला आमच्या मनात जागा दिली. जगाच्या मालकानं प्रत्येकाच्या मनात आमच्याविषयी जागा निर्माण केली. अजून काय द्यावं जगाच्या मालकाने? मी फक्त त्याला मानलं, त्यांना भाग पाडलं जगाला मला मानायला. काय द्यावं? प्रसिद्धी दिली, संपत्ती दिली, सत्ता दिली, वैभव दिलं, स्थैर्य दिलं, धैर्य दिलं, ही सगळं भोगता येईल एवढं समाधान दिलं. लोक म्हणतात देवाचं नाव काय देतं? संकट येतातच रे. जगात अशी कुठलीच गोष्ट नाही जी संकटाशिवाय मिळते, आणि जी संकटाशिवाय मिळते ती टिकत. एरंडाचं झाड जेवढं लवकर वाढतं दादा तेवढंच लवकर मोडतं. काय म्हणणं आहे तुमचं? एरंड माहिती आहे? खूप पटपट वाढतं ते, पण मोडतंही तेवढा लवकर. यश पटकन नाही मिळालं पाहिजे. आज 18 वर्ष झालं मी कीर्तन करते त्याला. या 2-3 वर्षात नाव आहे माझं. मंथोनी न म्हणता तैसे घे आनंदा वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. कष्ट केल्याशिवाय कुणाचाच ताप देत नाही. शास्त्र सांगतं उद्यमेन ही सिद्धंती कार्यानी मनोरथ आहे नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखी मृग. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हारीन जात नाही. कष्ट न करता कुणाचाच बाप देत बिलकुल नाही देत. कष्ट करायचं रे पोरापोरींनो. मनगटात सामर्थ्य असेल ना, आई वडिलांचे आशीर्वाद असतील ना, आणि संतांची कृपा झाली ना, ह्या जगात हिंमत नाही आपल्याला अपयश द्यायची. आणि जेव्हा देव मानतो ना त्यावेळेस जगाला मानावं. ज्यावेळेस कृपा हरीची होते ना त्यावेळेस जग नाकारून चालत, जगाला नाकारून चालत नाही. मग माझ्या विषयाकडे या. मग आम्ही ते हरीचं नाव घ्यावं. आम्हाला मुक्त्या साधायची गरज नाहीच आहे. चहुवेदी जाणं साई शास्त्री करा, नाटराही पुराण हरिमुखे म्हणा, सोपं आहे ना. फक्त मला वाईट याचं वाटतं आमचा आंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. साले भामट्यांवर आहे पण संतांवर नाही. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं म्हणून माणूस आहे का भूतोय तू? अशी जर महाराज लोकांच्या पाया पडण्याने लेकरं झाली असती, बायको बॉम्बलाई केली असती. भाषा माझी नाही रे. 900 कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती. नेने पुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. ही भाषा माझ्या तुकोबरायांची. जयाचे आहिक जड नाही तयासी परित्रपुसही काही. ही भाषा माझ्या ज्ञानोबरायांची. अहिक जगणं. ज्ञानोबराय म्हणले देव नाही भेटला तर काही त्रास होत नाही. वाक्य ऐक बरं माझं. देव नाही भेटला तर काही त्रास होत नाही. भलता देव भेटला की लय त्रास होतो. ही लय त्रास देतो रे. हे नाही भेटल्याला बारा. मी मानत नाही असं नाही, मीही मानते की मलाही आवडतं. गार आवडतं आपल्याला. डोंगराची हवा न बायला सोसनगार वगार. पवन महाराज ही हवा जर इथं आली ना तर गणपती नवरात्र एकत्र करावं लागायचं आपल्याला. ते फाईतला गणपती उठवावं लागायचा. मला मला बाई आवडतं. चांदण ना आवडतं आपल्याला. मी काय म्हणले देवाचं नाव कसं या काही हरकत. मला सांगा विष प्रेमाने पिलं माणूस मरत नाही का? प्रेमानं पिलं नाही किती माझ्या विष गोड असते किती चांगला असते असं म्हणून पिलं मरत नाही का? मध रागाने खाल्ला गोड लागत नाही का? कारलं प्रेमानं खाल्लं कडू लागत नाही का? कारल्याचा गुण आहे कडवटपणा, मधाचा गुण आहे गोडपणा, विषाचा गुण आहे मारणं, नामाचं गुण आहे पुण्य देणं. जर तुमच्या जिभेवर भगवंताचं नाम आहे तर तुम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये घेतलंय, कुठल्या पद्धतीनं घेतलंय, शास्त्रातनं, वेदातनं, हरिपाठातनं, ज्ञानेश्वरीतनं की सहज. काळ वेळ नाम उच्चारिता, काळ वेळ बघत नाही नामचिंतन. जिथे तुमच्या जिभेवर माझ्या विठ्ठलाचं नाव आलं तिथे तुम्हाला पुण्य भेटणारच, कारण नामाचा मूळ गुण आहे पुण्य देणं. पुण्याची गणना मग तुम्ही कसंही घ्या. भजनात नशा असावी रे, भजनात नशा असावी, नशेत भजन नसून. कारण आराध्याची गाणी करा, वाग्या मुरळी नाचवा, फक्त नशेत भजन नसावं एवढीच विनंती आहे. महाराज मी कौतुक करतो या प्रत्येक संयोजकाचं, आयोजकाचं. यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून यांचं कौतुक नाही, यांनी गणपती समोर कीर्तन ठेवलं म्हणून यांचं कौतुक आहे. माणसं कमी जास्त आली तरी चालतात रे. पांडव 5च होते रे, पण जगाचा मालक त्यांच्या पाठीशी होता. विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध त्यांनी जिंकलं, जे जिंकणं त्यांच्या स्वप्नातही शक्य नव्हतं. का? मागे पुढे उभा जिथं माझ्या विठ्ठलाचं नाम आहे ना. कीर्तन आजकालच्या लोकांना कीर्तनातला नर्तनातला फरकच कळत नाही. काही काही लोक खुशाल फोन करून म्हणतात ते तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता,
प्रोग्राम करते होय रमी, तुला ह्यो प्रोग्राम दिसत हो? आमच्या गावात सप्ताह होता, तुम्हाला घुसवायचं होतं. महाराज लोकांना घुसवतो रे, भंगार कुठला. काय बोलते ना लोक तिकडून फोनवर. मग तुमचं तुम्हालाच आणावं लागतंय का आम्ही आणावं लागतंय? उगत दे तुझं ऊस खुरपी दे मुकादम मी, त्याच्यापेक्षा भंगार तुमचा ढोलकीवाला तुम्हीच आणा. पवन मला पकवाज घेऊन त्याला आणायला ठाणाय पाहिजे, मग त्याला कळ याला पखावाज म्हणतात. त्याच्यापेक्षा भंगार. तुमची सुपारी किती? खरंच सुपारी घेतो घरी आम्ही, उकळा धरून मुसळात काढला पाहिजे. किती दे चाल रे देऊन देऊन मायबाप. माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे, विचार करा घरात किती असेल. सोन्याचा पिंपळ सापडला नाही. म्हणलं भामटे तुझी लायकी नाही. आता सोन्याचा पिंपळ दिसायला नजरही तशी पाहिजे की नाही मायबाप? अवघड आहे लोकांचं. लोक प्रॅक्टिकल विचार करतात, पण लोकांनी कधी विज्ञानाकडं, म्हणजे आमच्याकडे विज्ञान मोठं आहे ज्ञानापेक्षा. माझी विनंती एवढीच आहे मायबाप, जिथून विज्ञान निर्माण झालं ना त्या मालकाला तरी विसरू नका. कारण आमची अवस्था अशी मायबाप, आमच्याकडे ज्या साबणाने गोरं होतं ते साबण खपत नाही. ज्या साबणाच्या ॲडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपते. आता ह्यांना कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे, ती काय साबणानं झाली होय ना दादा? लोक आहे ना अवघड आहे. आमच्याकडे जी पोरगी वरातीत नाचती ती सुशिक्षित आहे, जी कीर्तनात नाचती ती नालायक आहे. अरे वा, तुझी ढवळी नवरदेवासमोरून असते, इट इज फ्री माइंडेड हाय क्लास. आणि आम्ही कीर्तनात नाचतो, इट इज अनएज्युकेटेड अनप्रोफेशनल अनक्लास लोअर क्लास थर्ड क्लास. तुमचं कसं आहे, ज्याला मटण चावणार त्यानं माळ घातली तो महाराज आहे. दादा त्याला चावणं म्हणून घातली, सगळं करून भागला, देवपूजेला लागला. आम्ही चावायला यायच्या आधीपासून घातली रे. तसे तसेची वाटेनं पाहता वैसेची गावाना येता बाळपणीच सर्वज्ञता वरित याते. ही भाषा माझ्या माऊलींची. परमार्थ सुरुवातीपासून परंपरेने चालत आलेलाच पाहिजे. ज्ञानोबारांचा परमार्थ म्हणाल तर आमच्या ज्ञानोबारांना माहित आहे, आदिनाथ गुरु सकळ मच्छिंद्र तयाचा मच्छिंद्राने बोध गोरक्षवळाला गहिणी प्रसादे ज्ञानदेवा सार चोजविले. ही जाणीव आहे म्हणून ज्ञानदेवी रचला. आणि सामर्थ्य ऐका ना ज्ञानोबारांचं. जे तुकोबरायच्या मातीहून चलतात ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणते. तुकोबरायच्या दगडाला हात लावतात तो दगड पांडुरंग होतो. तुकोबरायच्या माणसाकडे बघतात तो माणूस विठ्ठलमय होतो. तुकोबराय कीर्तन करायला लागले, पुणे जिल्ह्यात नायगाव मध्ये मेलेला पोरगा उठून उभा राहतो एवढं सामर्थ्य आमच्या तुकोबरायांमध्ये. ते तुकोबराय म्हणतात मज पामरा ज्ञानियांचे राजे तुम्ही. मग त्यांचं सामर्थ्य काय असेल? ते चालते ज्ञानाचे प्रतिबिंब.
ओतप्रोत ज्ञान म्हणजे ज्ञानोबा आहे. एका वाक्यात सांगू काय, भगवंतापेक्षा ही श्रेष्ठ ज्यांचं ज्ञान आहे त्यांना ज्ञानोबा आहे म्हणावं. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ते ज्ञानोबा जेव्हा आम्हाला म्हणतात हरिमुखे म्हणा, तेव्हा आम्हाला वाटतं आम्ही दैवाचे योग्य मार्गावर येतात. कारण योगियांचं योगी असणारे ज्ञानोबा आहे, ज्ञानियांचं ज्ञानी असणारे ज्ञानोबा आहे आम्हाला म्हणतात. माझ्या जीवीची आवडी पंढरपुराण येईन गुढी, तेव्हा आम्हाला वाटतं धन्य आम्ही जन्म आलो दास. ज्ञानोबा आहे म्हणतात तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूही सदा रक्षिता आपदी अमोत आहे. जर राखणारा तू आहेस तर आम्ही मानतोय तुलाच. विश्वास फार महत्वाचा आहे मायबाप. आमच्याकडे विश्वासच जरा कमी पडतं. विश्वासाची फार कमतरता आहे. संकट आली की आम्ही देवाला विसरतो, देवाला नावं ठेवतो. असा एखादा व्यक्ती सांगा त्याला संकट आली नाही. अहो लोकांनी शिव्या दिल्या होत्या तुकोबारांना भजन करू नये म्हणून. ते ज्ञानोबा ज्यांच्या जोडीत दगड टाकली. अहो ते एकनाथ बाबा ज्यांच्या अंगावर तुकलं, त्या जमाई ज्यांच्यावर चोरीचा आळ घेतला, त्या मुक्ताई ज्यांना खबर दिलं नाही, ते नामदेवराय ज्यांना कीर्तन करू दिलं नाही, ते चोकोबाराय ज्यांना भगवंताचं दर्शन घेऊ दिलं नाही, ती कालोपात्रा जिला वारी करू दिली नाही, ती सखूबाई जिला संसारातनं सोडलं नाही, एवढ्याच सगळ्या संतांनी सहन केलं तरी नामचिंतन अटळ ठेवलं. आपल्याला असं काय संकट आहे? काय संकट आहे मला सांगा देवाचं नाव नाकारायला? लोक मानत नाही. मानलं पाहिजे की त्याच्यामुळे मी आहे. तुकोबारांना माहित आहे. तुका म्हणे माझं बोलविता देव आपुलिया बळे नाही मी बोलत, सका कृपावंत वाचा त्याची, चालून की मंजुळ बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाची. सामर्थ्य काय ते तुकोबारायांचं? सामर्थ्य काळ गुल्लाम सलाम करी म्हटलं काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे. हे सामर्थ्य तुकोबारायांचं. आम्ही विचार करतो आम्ही कुठे, तरी पण आमच्याकडे अभिमान इतका झालाय. कारण संप्रदायात ज्ञान थोडं कमी जास्त असेल तरी चालेल, पण ज्याच्याकडे नम्रता नाही त्याला कधीच देव भेटू शकत नाही. हे सगळ्यात मोठं सत्य आहे. नम्रता, रिस्पेक्ट. नम्रता म्हणजे दासत्व, हा दुसरी नाही. हा लोक शब्दांचा काय उच्चार, त्याचा काय अर्थ काढतील काही सांगता येत. अहो यांच्या आरत्याच बघा ना, फळीवर वंदना, वाट पाहे सजना, नीट म्हणत जातात. हा सुख करता दुःख हारता, सुख देणारा दुःख वार्ता विघ्नाची, म्हणजे विघ्नाची वार्ता देणारा नाही. याला पुढचा एक शब्द टाका, वार्ता विघ्नाची नुरवी. विघ्नाची वार्ता आपल्यापर्यंत कधीच पोहोचू न देणारा, कृपा जयाची. नीट हा माणसं हरिपाठ सो नीट म्हणत नाहीत. आपल्या शिवेसाठी करून नीट ह्याला जगाच्या मालकाची पात्रता बघा ना आपली. त्याने आपली सेवा करायची का? संसाठी, आपल्या संसाठी. देवाने मला त्याच्यासारखं केलं. सर्व सुकृताचे फळ मिला हिन, क्षमा मी देईन पांडुरंगा, क्षमा मी देईन पांडुरंगा. नाही बरोबर आहे, देवानं तुला जन्माला घातलं हीच देवाची चूक झाली. क्षम, क्षेम, क्षम म्हणजे आलिंगन. मी देवाला आलिंगन द्यावं, देवानं मला देव करावा, हा माझा संप्रदाय आहे. देव पहावया गेलो तेथे देवाची होणी ताकद लय रे. मला लय कौतुक आहे आमच्या मातीचं. खरंच ना, काय भाग्यवान आहेत आम्ही. माझी विनंती मायबाप, आपला धर्म जपत जा. खरं सांगा, बाकीचे लोक सोडतात खरे धर्म? मुस्लिम लोक नमाज पडायचं सोडतात? कधी गुरुद्वारात गेलात? शीख लोकांच्या गुरुद्वारा मस्तकावर कापड ठेवल्याशिवाय ते आपल्याला आत येऊ देत नाही. मग स्त्री असो नाही तर पुरुष. तुमच्या अंगावर जर फाटके कपडे आहेत, म्हणजे तुम्ही गरीब आहे म्हणून नाही, तुम्ही जर स्टायलिश गेलात, समजा तुमची गुडघ्यापर्यंत पॅन्ट आहे किंवा गुडघ्यावर फाटलेली आहे किंवा तुमचा क्रॉप टॉप आहे किंवा तुमचे स्लीवलेस आहेत, त्या मंदिरात, त्या गुरुद्वाऱ्यात तुम्हाला प्रवेश. तिथे पोस्टर आहेत, अंग भरून कपडे असतील आणि मस्तकावर काहीतरी असेल घेतलेलं तरच इथं येता येईल.
काय धर्म जपतात माणसं. आणि आम्ही ही इकून फोन करतोय, तू तिकून ये महादेवाच्या मंदिरात, मी बी आलो. महादेवाच्या, अरे जनाची नाही मनाची तरी लाज ठेवा. मंदिराच्या दगडावर तुमची नाव आहेत रे, गडकिल्ल्यांच्या दगडावर तुमची नाव आहेत. काय कधीतरी जपत जा रे. बहीण आहे म्हणून सांगते, तुम्ही धर्माला जागा. जगाचा मालक तुमचा, वैभव तुमचं स्थैर्य वाढवल्याशिवाय राहणार नाही. कमीत कमी कपाळाला गंध लावून तरी घराच्या बाहेर पडत जा रे. गंध तरी लावी जा. कमीत कमी उद्या कुठं धडकाला मिळाला तर शेजार पाजारच्याला कळाव तरी कुठल्या गँग मधला आहे, नेमका जाळायचा का पुरायचा एवढं तरी कळावर त्याला. म्हणून तरी गंध लावी जा रे. विचित्र म्हणजे का मानत नाही लोक मला कळत नाही. पण आमच्याकडे दुसऱ्याचा जय जयकार करतो आम्ही, पण आमच्या स्वतःचा कधी जय जयकार करत नाही. आपलं वैभव आपण वाढवायचं. आपल्याच बापाला बाप म्हणलं तर लोक खानदानिक म्हणत असतात. कळलं त्यालाच कळलं. तुका म्हणे हे ते पाहिजे. ज्ञानोबा म्हणले अवलाद सिंहाचीच लागते, लांडग्याची चालत उघडी पडते. पण विनंती आहे, तरुण मुला मुलींच्या हातात आहे, ताकद आहे तुमच्यात, म्हणून तरी जपा या विषयाकडे. ना आम्ही फार काही कष्ट करायची गरज नाही. तुका म्हणे सोपे आहे, फक्त शहाणा तो धनी, शिकवणारा शहाणा पाहिजे. दुनिया झुकती आहे झुकानेवाला. आणि आहे रे ताकद तेवढी आपल्यात, आपल्या संप्रदायात आपल्यात एवढी ताकद आहे. अहो ही कीर्तनाची जागा म्हणाल ना तुम्ही, जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. कीर्तन सांग हो यांग हरिरूप. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. जणी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. आम्ही विचारलं देवा असं कशामुळे तुझं नाव घ्यायचं, की आम्हाला कळावं की आम्ही तुझ्यामुळे आहोत. भगवंताचा तारे वेड्यांनो, तुम्ही खाल्लेला अन्न पचवणारा सुद्धा मी आहे. अहम वैश्वानरो भूत्वा आणि नामदेहम आश्रित प्राणापान समायुक्त. जठरामध्ये अग्नी म्हणून जो वास करतो तो माझा जगदीश्वर आहे. म्हणून पाहिजे तेच खात जा. आमोशा सोडल्या असत्या श्रावण महिन्यातल्या. काय गर्दी रे त्या दुकानाला, नवल वाटतं रे खाणाऱ्याचं मला. तुम्ही नाही त्यातले, दुसरीकडले. कौतुक वाटतं मला, कौतुक. बहीण आहे म्हणून सांगते माय बाप. ज्यानं ज्यानं ही आमोशा सोडली ना, सोडली म्हणजे कळतं ना, ज्यानं ज्यानं या आमोशाला खाल्लं ना, या बहिणीची शपथ आहे अजून 4 वर्ष तुला बायको नाही. आता बाकीचे म्हणतात माझं झालंय, तुझी 4 वर्ष नीट नांदणार ना, ती नाही भेटल्यापेक्षा व्याकरण. तुम्ही बी ग, तुम्हाला तर ह्यांच्यापेक्षा जास्त चटकाय. कधी आणता हो, लय दिवस झालं, महिना झालं, काहीच नाही हो. का ग माय? आपला धर्म युक्त आहार विहार इंद्रियाशी साय. आपलं हे सगळं त्याच्या आहारावर अवलंबून आहे. मग का ग पाया पडतं रे मायबाप, तुमचा धर्म जपा. इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकी व्यसनमुक्त पाडळी का? विठार जाऊ द्या, तुम्हाला नाही कळणार मायबाप बरं का. तर अवस्था कशी माहिती आहे का, मला म्हणजे कौतुक वाटतं रे. नका का तुम्हाला, मला माहिती आहे तुम्ही, तुमचं कसं आहे, तुम्ही नाकाय शेंड्यापासून टकल्यापर्यंत घरी लावताना बापाच्या कमरेत लाता घालताना देव भेटला नाही म्हणून बोलता. अरे तू बाप ठोकला का? नवरात्राच्या उपासन दुसऱ्या दिवशी बोकड दिवी कुपती म्हणून हाणली पाहिजे का तुला? म्हणजे 10 दिवस गणपतीन बुडवतो ना बाबराव, देव भेटला नाही, तो नाचत बुडवला. आणि देवाचं कसं आहे, जशाच्या कर्म तसे फळ देतो रे. गीता सांगते आपली, अदर्श मुलाने संतत आणि कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. माणूस कर्माने बांधलेला आहे. काही माणसं म्हणतात ताई इतका पैसा आहे, अहो खाता खाता येत नाही एवढा पैसा आहे, अहो बंगला आहे, गाडी आहे, पण समाधान. जर आपल्याला समाधान भेटत नाही तर त्याचं कारण आहे ते आपल्या पापाचं फळ आहे. कळतंय का? आपल्याला जर समाधान भेटत नाही तर आपण विचार करायचा आपण कुठेतरी चुकतोय. त्याच्याशिवाय आपल्याला समाधान भेटत नाहीये. आणि ज्यावेळेस समाधान भेटेल त्यावेळेस जगाने कितीही नावं ठेवू द्या, फरक पडणार नाहीच पडणार. ही लोक आहेत मायबाप, लोकांना काहीच सांगायचं नाही. लोकांना गाडी आणलेली बी सांगायची नसती आणि हप्ते भरले नाही म्हणून बँकेनं लिहिलेली बी सांगायची नसती. कसं असतं मायबाप, आणलेला स्टेटस ठेवला की गेलेली त्याच्या आधी कळत असते. लोकांचं काय झालंय, कर्म कमी बोबाटा जास्त आहे, ज्ञान कमी अहंकार जास्त आहे. अख्ख्या करोनात किलोभर तांदूळ पण फेसबुक जाम. खरं सांगा, ज्याला द्यायचा आहे तो फोटो काढेल का? आणि ज्याला फोटो काढायचा त्याला द्यायचा होता का? लोक कोटीचे बंगले, बंगल्यावर नाव मातृपितृ छाया. म्हणलं धार्मिक आहे काय की? त्याच्या घरी गेल्यावर कळलं मातृवाट्यावर पितृवाट्यावर छाया खाटावर. राग लागू तुझ्या बंगल्याला. तू लिहितो कशाला?
याला नामदेवरायांच्या भाषेत काय म्हणतात माहित आहे? लटके झाले कडके तेथे काडके एवढे राळे, लटके झाले कडके तेथे काडके एवढे राळे, उडत चिमणी चरत चाले तिचे पाटी एवढे डोळे, उडत चिमणी चरत चाले तिचे पाटी एवढे डोळे, लटके झाले कडके तेथे काडके एवढे राळे, लटके झाले कडके तेथे काडके एवढे राळे, लटके झाले कडके तेथे काडके एवढे राळे, लटके झाले कडके तेथे काडक्या एवढे राळे. म्हणजे हे नामदेवरायाची कूट अभंग आहे. कुठून कुठून किती कुठले कुठूनच कळत नाही. मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती 17 रांजण भरले, पिले 12 हत्ती. कोण व्याली? तिचं दूध किती? 17 रांजण, पिले किती? कुणाच दूध? करा परमार्थ. वनात का असं गीत गाय, ज्याचा आवाज निघणार ते काही शिवरंजनी म्हणणार आहे का? पण गाय म्हणा माऊली, मला तासले का सोलय भेटते. काय काय माणसं कीर्तनात येऊन म्हणतात, त्या ताईला सांगा मी कोण आहे. असं व्यासपीठावर येणार म्हणणार, तिला सांगा मी कोण आहे. माझं उत्तर आहे त्या दादाला, तुला जर सांगावं लागतंय तू कोण आहे तर तू एकदा विचार कर, तू कोण आहे. उत्तर कळतं ना तुम्हाला? तुला जर सांगावं लागतंय तू कोण आहे तर तू एकदा नीट विचार कर, तू कोण आहे. तयाचा हरी का? अरे जगाचं मालक कौतुक करतो, फक्त कर्म सत्य असावं. माझ्या ज्ञानोबरांची, माझ्या तुकोबरांची, माझ्या जनाई भक्तांची राखण माझा जगाचा मालक करतो. अरे फक्त विश्वास रे, आमच्याकडे विश्वास कमी आहे. आम्हाला वाटतं आज माळ घातली की उद्या महाराजांना परवा पाकिटच. असं होत नाही रे, जिजावीच लागतं. एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणलं रोज पाणी घालतो खत घालतो झाड वाढत नाही. म्हणलं दादा पाणी घालतो खत घालतो झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणलं ताई, रोज पाणी घालतो खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलंय तरी वाढत नव्हते. भामटेचं झाड वाढणार आहे का? तुम्ही देवाचीच परीक्षा बघताय रे. असं काही माणसं म्हणले अहो लय भजन केलं पण देव भेटला नाही, अहो रोज कीर्तन ऐकली पण सुख लागलं नाही, आयुष्यावर पंढरीची वारी केली पण समाधान नाही. चुकली यावर मग असोनी संसारी हे आपलं कर्म आहे, हे आपण टाळू शकत नाही. हरिमुखे म्हणा हे आपलं वर्म आहे आणि याचं फळ आहे द्वारकेचा राणा. पण वर्म काय? हरिमुखे. काही माणसं म्हणले म्हणलं हो तरी नाही. आपली कशी अवस्था आहे, एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे पण मरू द्या. लोक म्हणले हरकत नाही, नारळ घे तुला वर्षात होईल. ह्या वर्षाने माघारी आला, म्हणला भामटा आहे तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला दुसरा घे पण माणसात घुमलो नको झालं नाही म्हणून. दुसरा दिला, हा 2 वर्षाने आला, म्हणला पक्का भामटा आहे तू. सगळ्याला सांगत असतो नारळ काय फायद्याचं नाही, एवढी लाईनी लागून उभा आहे तुझं दर्शन घ्यायला. अरे 2 नारळ घेतली, 1 लेकरू नाही. महाराज म्हणले आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागाय आली सगळी बायको घेऊन आली. तू 2दा एकटा झाला, तुझी बायको कुठे आहे? ती म्हणला लग्न नाही झालं. तुम्ही मला सांगा बसलेले किती नारळ दिले लेकरू होईल. मी सांगते किती भजन केल्यावर देव भेटेल. हे माऊलींच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर द्वैताची जाणणी गुरुविन ज्ञान तया कैचे कीर्तन घडेल नामी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी, औचित्य नाही नामी. नाम घेताना सगळ्यात मोठं तत्व आहे आवडीने. श्रद्धा जर नसेल तर महादेव असूनही फायदा नाहीये. शेवटपर्यंत लक्षात ठेवायचं हे आपल्याला. हा, श्रद्धा पार्वती आहे, महादेव विश्वास आहे, मग गणपती जन्माला ज्याचं नाव विवेक आहे. आम्हाला जगाचा मालक जर आमच्या घरी पाहिजे असेल तर आम्हाला श्रद्धेवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. विश्वास असणं फार गरजेचं आहे, श्रद्धा असणं फार गरजेचं आहे. हे गीतेच्या अध्यायातून सांगायचं म्हटलं तर आमच्याकडे मय्यावेश मनो एमा युक्ता उपासते श्रद्धया परियोपेतास्ते मी युक्त तमामता. आयुष्यभर उपासना केली, तो भक्त माझ्या जवळ येऊ शकत नाही. श्रद्धेने मला नमलं किंवा श्रद्धेने माझं नामचिंतन केलं, तो भक्त मला योगियातला योगी वाटतो. मुक्त्या साधायची गरज नाही. काय करायचं फक्त श्रद्धेने. 7 वर्षाची जनाई दारात उभा राहून जगाच्या मालकाला हाका मारते. जगाचा मालक 7 वर्षाच्या लेकरासाठी वैकुंठ सोडून तिचं प्रत्येक काम करू लागतो. हरिमुखे किती काय केलं ग त्या जनाई मातेनं. पण सामर्थ्य बघा, त्या भक्तिवात्सल्य जनाई माता जगाच्या मालकाला उपदेश करतात. ताकद फक्त नाम. उभ्या का बुक्कवे तुकी तू ये रे पाय विठ्ठला, उभ्या का बुक्कवे तुकी तू ये रे पाय विठ्ठला, उभ्या का बुक्कवे तुकी तू ये रे पाय विठ्ठला, उभ्या का बुक्कवे तुकी तू ये रे
तो तिसरा काय गोड आवाज आहे ग बाय. पाठीमागच्या 2-4 राहिलेल्या तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला. अगं आयुष्यभर शिव्या दिल्या एकदा तरी बाब्या मला. भेटला तर भेटला कधी प्रेमाने. त्या जगाच्या मालकाचं नाव घे ज्याच्यामुळे आपण आहोत, ज्याच्यामुळे आपलं घर आहे, ज्याच्यामुळे आपला संसार आहे. प्रेमाने सासू आणि सासरा फिरतो तिसरा. उभ्या घालू फिरताना तू येरी पा विठ्ठला. येरी पा विठ्ठला, येरी पा विठ्ठला, येरी पा विठ्ठला, तू येरी पा विठ्ठला. प्रपंच दळण दळीले विठ्ठल्या भरिले. सासू समोर ठेविले तू येरी पा विठ्ठला. त्यांच्या काही एकट्याचा हाय का तुम्हाला देऊ न ग कमाल असं वाटायचं. टाळी बघा. तू ये रे पा विठ्ठला. सगळे माय बाबा ये रे पा विठ्ठला. टाळ ये रे पा विठ्ठला, तू ये रे पा विठ्ठला. ये रे पा विठ्ठला, तू ये रे पा विठ्ठला. ये रे पा विठ्ठला, तू ये रे पा विठ्ठला. मालकाच्या नावात चेहऱ्यावर आनंद सांगतं. कसंही का माय तुम्हाला जसं जमतंय तसं भजन करत जा, पण करत जा. मला सांगा काल गौराई आल्या, आज महापूजा, उद्या जाणार. गौराई काय येतात माहिती आहे? विवेक जर सिद्ध व्हायचा असेल तर श्रद्धा असल्याशिवाय चालत. श्रद्धा ज्यावेळेस पार्वती माता मागून येतात त्यावेळेस खरी विवेकाची पूर्तता होते. बंधू येईल माहेरी यायला गौरी. गाडी घुंगराची गौरी गणपतीच्या. बंधू येईल गौरी गणपतीच्या. उगाच मला बोलवलं तुम्हाला जमतंय की कसंही. आणि गणपतीच्या गाणी इतकी गोड ना जेव्हा जुनी वाजायची. आता काय वाजतात मला माहित नाही, पण जुनी नाही का. गणपती राया पडते मी पाया, काय मागू मागण रे, काय मागू मागण रे देवा, काय मागू मागण रे. तुझ्या भक्तीचा तुझ्या शक्तीचा आशीर्वाद राहू दे रे. हेच माझं सांगण रे देवा, हेच माझं मागण रे. टिम 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 बारी धमाचड मढोल वाज कधी माझ्या राजाचं राजगण राज, कधी माझ्या राजाचं राजगण राज. टिम 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 बारी टिम 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 बारी धमाचड मढोल वाज कधी माझ्या राजाचं राजगण राज. सनईचा सूर्य कसा वाऱ्याने धरला, जगांचा ढोल घुमू लागला. बिजलीचा ताशा सकाळी कडकडला. पाऊस फुलांचा बरसात स्वागताला, पाऊस फुलांचा बरसात स्वागताला. आला 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 माझा गणराज आला, आला 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 माझा गणराज आला, आला 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 माझा गणराज आला, आला 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 माझा गणपतीचा मन महादेवाचा, गणपतीचा मन
गणपती 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 किती वर्णवली दयाची पार्वतीच्या बाळा पायात बाळा पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा पुष्पहारांच्या काठीत माळा ताशाचा आवाज ताशाचा आवाज ताशाचा आवाज ताशाचा आवाज गणपती चरणी ठेवीत माथा वास आधी पूजीला गणपती मग वंदेला सतीचा चौपती भारुडात म्हणजे असं गुड गण मग संप्रदायापासून ते तमाशापर्यंत प्रत्येक गोष्ट निर्विघ्न पार पडायची. मग ती ज्ञानेश्वरी जरी असेल ओम नमो जयद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसम वेद्यात्मरूपा देवा तुची गणेशू सकलात्मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासवधारी सोची. मग श्रीमद भागवत महापुराण असेल श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्याय नमः मग तिथे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सुरुवात त्याच्यापासूनच आहे. ताकद लक्षात घ्या. जगाच्या मालकाची ताकदच जगा वेगळी हो. फक्त विश्वास पाहिजे. आम्हाला माहित आहे मुखी नाम हाती ऐसी साक्ष व्यासाची या खुणा साक्ष नाही साक्ष एकटे ज्ञानोबराय देत नाहीत. एकटा माणसावर कोणी विश्वास ठेवत असत्य जरी असेल आणि ते 4 लोकांनी बोललं तर ते खरं होतं. खोटं असलं तरी किती लोकांनी बोलायचं ते बरोबर खरं होतं. महाराज एक ब्राह्मण होता. ब्राह्मणाला पूजा केल्यावर एका माणसाने बोकड दिलं. असतात काय काय. आता ब्राह्मणाला बोकडाचा फायदा नाही पण ब्राह्मणाला हे बोकड आहे हे सुद्धा एवढं नीट माहीत. सत्ययुगातलं ब्राह्मण होतं. त्याला माहित नव्हतं हे बोकड आहे. त्याला फक्त वाचण्यावरनं आणि सांगण्यावरनं की हे बोकड आहे. त्याने खांद्यावर घेतला आणि निघाला. गावातल्या 4 लोकांनी बघितलं ब्राह्मणाच्या खांद्यावर बोकड आहे. कथा नीट ऐका. हे कलियुग आहे. ब्राह्मणाच्या खांद्यावर बोकड आहे. गावातल्या 4 लोकांनी बघितलंय ब्राह्मणाच्या खांद्यावर बोकड आहे. चौघाला वाटलं याचा याला फायदा आपल्याला हाय आपण करून घेतलं पाहिजे. अख्ख्या गावात 4 असतात त्याला म्हणतात चांडाळ चौकडी. गावात 4 असतातच. गोरी बायको केली तरी म्हणतात बाबू याला बरी दिली. आणि काळी केली तरी म्हणतात आई गो यानं बरी केली. मग काय ब्रह्मचारी ठेवतात त्याला लोक. स्वानुभव पर्सनल एक्सपिरियन्स. शांत कीर्तन केलं यावेळी आठवतं नुसतंच उभं राहिलं त्याला काय काळा होती बाई. आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं गेल तो कीर्तनाला येत तर काय नाही जातीला पण नाच नाच जिरी होती. मग करू काय. अरे मारता का मरू दे रे. आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो आपका बाल न बाका हो अगर बप्पा साथ हो. जगाचा मालक पाठीशी. अरे काय तुम्ही अपयश देणार आहे रे. फक्त तो पाठीशी असला पाहिजे आणि तो त्याच्याच पाठीशी आहे ज्याला जाणीव आहे की त्याच्यामुळे तो. कधी मला सांगतात मला माहित आहे मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा काम हो रहा है. शब्द लक्षात घ्या. मेरा आपकी
चालवणार. पतिवार के बिना ही मेरी नाव चल रही है, हैरान है ज़माना, मंजिल भी मिल रही है. करता नहीं हूँ कुछ भी, फिर भी काम हो रहा है. मेरा पति कृपा से ये नाम हो रहा है. मेरा पति कृपा से सब काम हो रहा है. मेरा पति कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. देवा, हे शंकराचार्यांच्या भाषेत सांगायचं म्हटलं, करारविंदेन पदारविंदं मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. बोला श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. शिवेऽपि भस्मामृत वृतमेतदेव, शिवेऽपि भस्मामृत वृतमेतदेव. गोविंद राम धर्माधवेति. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे भगवान आते नहीं तुम मीरा के जैसे, कौन कहते हैं भगवान आते नहीं वीर शब्द की तरह. अच्युतम केशव कृष्ण दामोदर राम नारायण जानकी वल्लभ. अच्युतम केशव कृष्ण दामोदर राम नारायण जानकी वल्लभ. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना. प्रभु ने चले आना, कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना. प्रभु जी चले आना. पालनहारे निर्गुण ज्ञान, तुम्हारे बिन हमारा कौन नहीं. हमारी उलझन सुन जाओ भगवन, तुम्हारे बिन हमारा कौन नहीं. हरि बोल. ओ पालनहारे निर्गुण ज्ञान, तुम्हारे बिन हमारा कौन नहीं. ये मत कहो प्रभु से मेरी मुश्किलें बड़ी है. इन मुश्किलों से कह दो, इन मुश्किलों से कह दो मेरा प्रभु बड़ा है. इन मुश्किलों से कह दो मेरा प्रभु बड़ा है. जगाचा मालक परमेश्वर. घाबरायचं नाही रे, फक्त लोकांसमोर कधी हात पसरायचे, लोकांना कधी दुःख सांगायचं. आमच्या पोरांची अवस्था लय बेकार, क्वार्टरीसाठी आणि कुंबडीसाठी साहेब साहेब भिखरी गे रे. तळवे चाटता का साहेबाचे हे रे. पैशासाठी लाचार होणारे अवलादी आपण नाही रे. 56 लाख कोटी हजारांचा तख्त शंभूराजांना मुघल अर्पण करतात. आकडा ऐका, आकडा येईल. 56 लाख कोटी हजारांचा तख्त शंभूराजांना मुघल अर्पण करतायत. सांगतायत हे घे, जीत छोड दो. काय आलं
औरंगजेब सांगता है इस शिवा के बच्चे की नजर खुब रही है मेरी नजर में, उसको बोल नजर झुका के बात कर, मेरा सल्तनत शहनशाह पे टिका हुआ है। अगर मुगल सल्तनत में आके मुगल बादशाह को सलाम नहीं ठोका तो यह हमारी जीत कर भी हार होगी, अगर इसकी नजर हम झुका नहीं सके। वो जो मांगता है वो दो, उसकी इतनी हालत बुरी कर दो कि वो जान की भीख मांगे, जो करना है वो करो, लेकिन उसकी नजर मेरी सामने झुकनी चाहिए। पुराणो इतिहास डोळ्यांसमोर घ्या, पायाला हात लावतो, तुमच्या लाचारी आपल्या रक्तात नाही। 42 दिवस माझा राजा तडफडतोय, अरे झाडाच्या साली काढतात तशा अंगाच्या साली काढल्या तिच्या डोहाच्या डोहा अंगावर वाहतायत, झालेल्या जखमेला त्रास व्हावा, तिकटाची मिठाची चोळून माझ्या राजाच्या अंगावर केली, रोज एक अवयव कापलाय, पायाचा बुट, हाताची बुट, नाकाच ठंड, बीस तुकडा मारला माझ्या राजाचा, अरे इतका त्रास एखादा शैतानही देणार नाही, एवढा त्रास माझ्या राजाला दिला। 3 अटी आहेत, नजर झुका के बात कर, स्वराज्य का खजीना बता दे, और जिन लोगों ने हमारे में रह के आपकी मदद की उस गद्दार का नाम बता दो। एकही प्रश्नाचं उत्तर नाही दिलं राजाने। शिवा का बच्चा बहुत ही ताकतवर है, बात नहीं मान रहा, औरंगजेबाला हरल्यासारखं वाटतोय। औरंगजेब सांगताय काही कर, आंखें निकाल ली उसके, लेकिन उसकी नजर मेरी सामने झुकनी चाहिए। सळई घेतली, आगेत घातली, तळपी सळी नजर घुसणारे 2 फुटाचं अंतर है। आखिरी बार पूछ रहा हूं, संभा बात मान लो, जिंदगी से हाथ गवा बैठोगे। काय ऐकायचं रे, नजर झुका के बात कर। छती बघवली, नजर वर केली, वर मान करून सांगितलं, हे नालाय काय मारायचं होतं मार, काय ताकद तेवढं मार, काय जीवाची लहलाय करायची ते कर। जोपर्यंत अंगात शेवटच्या रक्ताचा थेंब आहे, जोपर्यंत श्वासात श्वास आहे, तोपर्यंत हा शुभाचा छावा तुझ्यासारख्या हलक्यात कुत्र्याजवळ नजर झुकवणार नाही। रक्ताची लेकरं आहेत आपण, तेवढ्याच स्वाभिमानानं जगलं पाहिजे। नासकर रक्त नाही रे आपलं, लईच वाईट झालो रे आपण। 500 हजारावर मतदान करणाऱ्या जाती आपल्याला इतिहासाची जाणीव आहे रे। आपल्याला बघतो माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोलगोल साडी, बस। तुझी दाढी जळू दे पण माझी पिढी पिटू दे, तेवढे समाज मरू नका। कधी कधी जे आपल्यासाठी मेले का ते बिचारे वर बसून विचार करीत असतील, ती म्हणत असतील, यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए, यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए। भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए। अरे ह्यांनी पैसा असा साहेब केला ज्याला सही सुद्धा येणार, ते अंगठा मारू मारू व्याजार। मास्तर म्हणला साहेब झेंडा वंदन, आपला राष्ट्रगीत पाठ नाही साहेब, ह्या करून उभा राहिला। मास्तर म्हणला साहेब झेंड्याची दोरी वाढा, साहेबांना अशी दोरी वाढली, झेंडा खाली साहेब वर गेला। लोक म्हणले राष्ट्रध्वज चुकला काय की, काय मेंटॅलिटी बघा ना, काय आत्मीयता आपल्याला। आपण एवढे प्रामाणिक लोक आहे, आपल्यामुळे रस्त्यावरच्या पानपोईवरचा ग्लास साखळीनं बांधावा लागतो। किराणा दुकानदाराचा पेन सुतळीनं बांधलेला असतो, त्याला माहिती आहे गावला इमानदार आहे। मग एखादा माणूस मला म्हणला ताई मी एकटा सुधारलो म्हणून काय गाव सुधारत असतो, अरे कडू तू सुधार, गावाचं पुढे बघू। काय काय माणसं आपल्याला येड्यात काढतात, तुम्ही माळ घाला म्हणता, आणि आम्ही आता माळ घातल्या तर आमच्या मसलात लाकडं गेली अर्धी, आता काय, अरे मी आले उद्या मरशील ना माळ करी म्हणून। तुला एका नामाचं पुण्य माहित आहे का? एकदा विठ्ठल म्हणा, ब्रह्मादिक सुद्धा ग्रहण करू शकत नाही त्या पुण्याची एवढी ताकद विठ्ठलाच्या एका नामात आहे। आयुष्यभर ज्याने भगवंताचं नाम घेतलं, काय ताकद असेल त्याच्यात। 22 वर्षाच्या वयात कळलं तुकोबारांना परमार्थाशिवाय तथ्य नाही, सावध झालो हरीच्या आलो। तिथून पुढे 20 वर्षाचा परमार्थ आहे, 42व्या वर्षी स्वदेह वैकुंठवास आहे। काय ताकद आहे विठ्ठलाच्या नामात। घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, बाबाचे परिवर्तन बाबाचे, घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, हरी उच्चारणी अनंत जातील लयासी, तृणाग्नी वेळे समरस झाले तैसे नामे केले। वजै व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम सुपिच्छ पुच्छ मस्तकम सोनाद वेणु हस्तकम मनोज कर्म मोचनम विशाल लोल लोचनम अनंग रंग सागरम नमामि कृष्णनागरम। वजै व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम सवक्त चित्त रंजनम सदैव नंदनम।
काही ढेकळं कळलं का? हरिमुखी म्हणा सगळ्याचा अर्थ एवढाच होता. लय भानगडीत पडू नका. द्वारकेचा राणा माझा प्रश्न आहे, जर द्वारकेचा राणा घरी येते मग देवाच्या दारी काय मराय जायचं का? देव घरी येते की नाही? आम्ही कशाला देवाच्या दारी जायचं? पंढरपूर माझ्या कुठल्या दिशेला आहे? मी जिथे उभा आहे त्याच्या कुठल्या दिशेला पंढरपूर आहे? हा, डाव्या हाताला. आता मला इथं बरं पूर्व कळणार आहे का? मला मठपतनं वर काही दिसत बी नाही. इकडं आहे. हां, आता इकडं डावीकडं. हां, मग मी काय करते, इकडं तोंड करते आणि 3 पावलं चालते. किती? धर्मशास्त्र आहे आपलं. मी पंढरीच्या वाटेकडं 3 पावलं चालते. पंढरीनाथ माझ्या घराकडं 47 पावलं चालतो. याला पंढरीची वाट म्हणायची. आम्ही देवाच्या दारात क्षणभर थांबलो, जगाचा मालक आमच्या घरी आला. आम्ही पंढरीची वारी केली, देवानं अख्खा संसार सांभाळला. किती ताकद आहे ना. मला कौतुक आहे. फार फिरला असाल मायबाप. उज्जैन, केदारनाथ, बद्रीनाथ, काशी, बनारसी, द्वारका, मथुरा सगळं केलं असेल मायबाप. पंढरी पण केली असेल. प्रत्येक देवाचं दर्शन 100 ते 150 फुटावर आहे. आजही माझ्या विठ्ठलाचं दर्शन चरणावर मस्त ठेवून हे वैभव माझ्या पंढरीचं. कुठं चाललं पाणी घेऊन? मला वाक्य कट नव्हतं करायचं. असेल काहीतरी. आई शपथ सांगते, काही दिवसांनी मराठी शिक्षण राहणार नाही. ओन्ली इंग्लिश मिडियम असेल, कारण आम्हाला इंग्लिशची फार अट्रॅक्शन आहे. एका पाड्यावर एक मास्तरीन चित्र काढेल आणि बसलेल्या लेकरांना शिकवेल. लिसन केअरफुली चिल्ड्रन, लिसन केअरफुली चिल्ड्रन, दिस इज द बोआ. यू नो व्हॉट आय मीन? द बोआ तो असा असतो, फेटा बांधलेला, कवर बांधलेला. कारण तेव्हा बोआ हा डायनासोर असेल. आमच्याकडे महाराजाला बुवा म्हणतात. कुणाला? महाराजाला. तुकोबरायांना सुद्धा बुवाच म्हणायचे लोक. तुकोबरायांची बायको सुद्धा तुकोबरायांना बुवा म्हणूनच हाक मारायची. भागाभागाचं. असं आमच्याकडे महाराजाला काय म्हणतात? बुवा. आणि महाराजाच्या बायकोला असं काही म्हणत नाहीत. हे एकमेव पद आहे जिथे नवऱ्याच्या बायकोला जात नाही, तर प्रत्येक नवऱ्याच्या बायकोला जातं. सरपंच, सरपंचीन. अरे तिला काही केलंच नाही तरी सरपंचीन. असू द्या. म्हणजे डॉक्टर असला डॉक्टरीन, मास्तर असला मास्तरीन, आहे की नाही? तसं आपले कुठलेच पद बायकोला जात नाही. गायकाची गायकीन कोण म्हणत नाही, पखवाजाची पखवाजीन कोण म्हणत नाही, कीर्तनकारच्या बायकोला कीर्तनकारीन कोण म्हणत. त्याला बायकोच कीर्तनकार पाहिजे. तसं महाराजाच्या बायकोला बी कोण महाराजीन म्हणत नाही. हे ज्याचं त्याचं ज्याची त्याला आहे. चला विनोद राहू दे, विषयाकडे या. माप ताकद आहे म्हणून कौतुक आहे मला. माझा देव उच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोळिया. इथं जात वित गोत कुळशिळ माता भजे का त्वरित. हा इकून गेला आणि हिकून आला. माझा प्रश्न आहे बाळा, तुला बाटली ठेवली कुठं? लेकरं कीर्तनाला आले हेच खूप भाग्य आहे. कारण कीर्तनाचा मंडप साधं सुद्धा नाही. काही माणसं म्हणले ताई कीर्तनाला निघालतो पण आलो नाही. काय म्हणले ताई आलतं पण बसलं नाही. काय म्हणले ताई आलतं पण मधनच फोन आला निघून गेलो. काय म्हणले ताई शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. तुमची चूकच नाही. तुम्हाला कीर्तनात यावंसं वाटत नाही, बसावंसं वाटत नाही, कीर्तन कळत नाही, खरंच मायबाप तुमची चूक नाही. तुमचं पाप तुम्हाला कीर्तन करत. मी नाही. नामासी विनमुख तो नर पापिया हरिविना धावया. तथ्य लक्षात घ्या. खूप ताकद आहे पंढरीच्या या ताकद या धर्ममंडपात. मग आम्ही विचार केला, देवा आम्ही संसारिक माणसं रे, आमच्यासारख्याने जमणार आहे का? ज्ञानोबराय म्हणले हरकत नाही. ना तरी दरवी जैसी रिगोनी नाना रसी प्रीत रस स्वादासी नेणे जेवी. एक वस्तू आहे मा. आमटीत जाती, पिठल्यात जाती, वर्णात जाती. वस्तू आहे, पदार्थ नाही. पळी हुशार आहे तुम्ही. पळी मला तुमचं सगळं गोड वाटतं, फक्त तोंड गोड वाटत नाही. मला सगळं आवडतं तुमचं. तुमचा स्वभाव, तुमचं वागणं, तुमचं नेचर, सगळ्या गोष्टी, तुमचा कर्तृत्वपणा. पण नुसतं भांडण लागावं. माझा बाप काय भिकारी नव्हतं तुझ्यासारख्या दलिंद्राच्या दारात दिले. लय मोठ्याची मी, फक्त माझं डोळं फुटलं मी तुला होय म्हणलं. तुझ्या दिले चांगलं चांगलं बघायला आलं मला. माझं नशीब नाश कसं माझ्या पदरात पडला. आमच्या घरी काय भिक नव्हती लागली तुझ्या दारात घेऊन कराया. खरंच ग माय, खरंच आपण लय श्रीमंत आहे माहिती आहे.
खरंच आई शपथ माय. पण आपण श्रीमंत आहे, आपला बाप श्रीमंत आहे म्हणून आपण श्रीमंत नाही. जगाच्या बापानं आपल्याला स्त्री म्हणून जन्माला घातलं, ही सगळ्यात मोठी श्रीमंती आहे आपली. आपलं धर्मशास्त्र आहे, यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. जिथं स्त्रीचा सन्मान आहे तिथं भगवंताचा वास आहे. लक्ष्मणाला शक्ती लागली. लक्ष्मण बिका पाटलाचा अहो मग लक्ष्मण रामाचा. लक्ष्मण असं वाटतं या मंडपाला फाशी घ्यावी. तुम्ही आहे ना, तुम्ही असं म्हणजे असं मुद्दाम करताय. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मायापासनं, पण तुमच्या तोंडाकडे बघून असं वाटायला काही काही तर आशी बसल्यात, त्यांच्याकडे बघून असं वाटतंय आत्ता माणसं बोलवावी. त्यांना काही घेणं देणंच नाही कीर्तनाविषयी. बोलत जरा मी काय तुम्हाला शास्त्रवेद विचारतीये का? लेट पोचताय का तिथं? असते असते होत असते, वय येतं होत असते. एकदा झटका बसल्याशिवाय कळत नसते. कसं आहे दादा, ज्या वयात जे करायला पाहिजे ते करायलाच पाहिजे. आणि ज्या वयात कर्तृत्व साधता आलं ना, हे वय जर निघून गेलं ना दादा, आयुष्यात सगळ्यात मोठं सत्य आहे, खिशातला पैसा नावातली प्रसिद्धी संपली की कुत्र खात नाही. वय येतोपर्यंत पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही कमवून घ्यायचं. लोक ही स्वार्थी आहेत रे, ही लोक इतकी स्वार्थी आहेत ना. मायबाप कोरोनात कळलं असं, कोण कोणाला खात नाही. मला तर लय मजा आली. मी तर म्हणते 2-3 वर्षात नाही एकदा कोरोना आलाच पाहिजे. लय माजली होती लोक, लय आमच्या समोर आईट खायची, लय जिरली. करोडपती होता पण पॉझिटिव्ह निघाला. सख्खी बायको कुत्र्यासारखी भाकर टाकायची. तेव्हा मी त्याला सांगितलं हे खरी लायकी. मजा आली रे. कोरोनात काय चांगलं झालं काय वाईट झालं मला माहित नाही, पण एक गोष्ट लईच चांगली झाली, नकट्या सुद्धा पुरी खपली. चांगल्या तर गेल्या, यात काही वादच नाही. चिचुक्या इतकं नाक. ती बी फुलाच्या गाडीत हसत हसत गेली. याला सकाळी कळलं, हिला नाकच नाही. रात्री मास्कमुळे कळलंच नाही. मजा आली. खरं सांगू, सगळं करतो रे बाळा आपण, पण सत्य विसरतो. आयुष्यातून तरुण मुला मुलींना माझी एकच विनंती आहे, काय मजा करायची काय मस्ती करायची करा, पण ज्ञानेश्वरी वाचा आयुष्यात. तुम्हाला सत्य कळेल. ज्ञानेश्वरी वाचा. काही पोरं मला म्हणतात ताई कळत नाही. नाही कळली तरी वाचा. आज नाही कळली उद्या कळेल, उद्या नाही कळली परवा कळेल. मायबाप तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, माझ्या ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. माझ्या ज्ञानोबरांना तुम्ही भाव धरून यावाचे ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी. भाव धरून यावाचे ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी. धरून यावाचे ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी. भाव धरून यावाचे ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी. 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 हे आपण सांगे तो श्री विष्णू, सांगे तो श्री विष्णू. हे आपण सांगे तो श्री विष्णू, सांगे तो श्री विष्णू. सांगे तो श्री विष्णू, सांगे तो श्री विष्णू. हे आपण सांगे तो श्री विष्णू, सांगे तो श्री विष्णू, सांगे तो श्री विष्णू. इतके उपकार आहेत ना संतांचे आपल्यावर मायबाप, इतके उपकार आहेत. आज ज्ञानेश्वरी आणि गाथा नसताना आपण माणूस आहे याची सुद्धा जाणीव आपल्याला आजपर्यंत झाली नसते. इतके उपकार आहेत आपले संतांचे आपल्यावर. पुस्तकांचं काय घेऊन बसलात रे? पुस्तकं वाचलं म्हणजे शाणा झाला. सावध सांगे संतोषाला खोकडं पुस्तकं वाचे. पुस्तकं वाचून खोकडे शाणी होतात. ज्ञान या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला. मूर्ख आहेत आपण. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाची आणि आवेशे प्रगटले तेज लगीत दिसे तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबाऱ्यांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं विज्ञान म्हणायचं. साचूचेंनी सांडस आहे, खंडीचे पाय पाणी राजहंस आहे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटवणी देऊ. ही ताकद आहे. थोडं सामर्थ्य समजून घ्या. मग
मग भलती गोष्टीकडे जाऊ नका. तिने मुक्तीचारी आपण फक्त हरिमुखे अगदी त्या पळीसारखा संसार करा. जीवे वेगू ताकद लक्षात घ्या रे मायबाप. आम्हाला जेव्हा हे समजेल ना तर वेळ निघून गेलेली नसावी. वेळ कोणासाठी थांबत नाही. हे संतांचा उपकार समजून आम्ही पुढे यावं, लक्षात घ्यावं. लक्ष्मणाला शक्ती लागली. जागेवर आली, जागेवर आले का? हा, मारुतीरायांना पाठवलंय द्रोणागिरी पर्वतावर संजीवनी बुटी आणायला. सापडली नाही. अक्का द्रोणागिरी पर्वत घेऊन लंकेकडे निघाले. मध्ये अयोध्या लागली आहे. भरतांनी पाहिलं असं काय वर त्याच्या सावलीनं अख्खी अयोध्या व्यापली. बाण मारला. मारुतीरायाला कुठल्याच बाणाने काहीच होणार नाही, पण बाणावर राम राम लिहिलेलं आहे. भक्त कुणाला म्हणावं, जर माझ्या परमात्म्याने काळ पाठवलाय तर तोही मी स्वीकारावा. त्याला भक्त म्हणावं, त्याला मारुतीराया म्हणावं. तुलसीदास वर्णन करतात. श्री गुरुचरण सरोचरच निज मन मुकुर सुधारी वरण बुरक पिरपि मलट सुचोतायक फलचारी बुद्धिहीन तनु चाणिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्याति मोहि धर्म करे सविसार. काय भक्तीच्या त्या वाट्या मज धावाव्या. बाण स्वीकारला कारण रामाचं नाव आहे. कुणी मारला? रामबंधू भरत आहे. आपण रामदास मारुती. कुठे? कुठे चाललाय? लंकेला. कशासाठी? लक्ष्मणाला शक्ती लागली. सूर्योदयाच्या आधी पोचायचं आहे. नाही पोचलो तर जीव जाईल त्यांचा. बुटी सापडली नाही, पर्वत घेऊन चाललोय. कधी झालं? कसं झालं? कसं काय झालं? मला वेळ सांगा, मला काळ सांगा, मला स्थिती सांगा, मला काहीतरी सांगा. वर्णन तरी करा. खूप दिवस झालं विरहामध्ये तरसतोय मी. मारुतीराय म्हणले प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं असतं, पण माझ्याकडे आत्ता वेळ नाही. मी स्वामीच्या वचनाशी बांधील आहे. मला जावं लागेल. तिकडून उर्मिला आल्या. उर्मिला कानेटकर नाही मग मातोडकर. उर्मिला लक्ष्मणांची पत्नी. तिकडून आल्या. म्हणजे मारुतीराया प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही पोचायच्या आधी सूर्य कसा उगवतो मी बघते, कारण सूर्यात ताकद नाही. एका पतिव्रतेच्या पतीचा मने पतिव्रता तुझी देवावरी दत्ता, तुझी देवावरी दत्ता, तुझी देवावरी दत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी दत्ता, तिची देवावरी दत्ता, तिची देवावरी दत्ता. ताकद. मारुतीराया सूर्योदयाच्या आधी पोहोचले नाही. मारुतीराया पोचेपर्यंत सूर्योदयच झाला नाही. त्याला स्त्री म्हणायचं. इतकी ताकद आहे माय तुमच्या. आवाज एक कॉन्स्टंट आवाज राहू द्या. मग आम्ही विचार केला ज्ञानोबराया जर मुक्त्या साधायची गरज नाही तर हे योगी मुनी ऋषी ज्ञानाला कोण खातं हो? 14 विद्या 64 कला 1400 वर्षाचं वय आहे चांगल्या महाराजांचं. 14 विद्या 64 कला पारंगत 1400 वर्षाचं 16 वर्षांच्या माऊलींच्या चरणावर मस्तक आहे. कारण आहे उपचता ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी. कारण आहे ज्ञानदेवे वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पिठा. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखदगत आहे रामेश्वर शास्त्रींच्या. सोपं नाही हे म्हणायचं. सोपं आहे. 40 वेळा हरिपाठ पाठ केला ती म्हणतो तू पुढं म्हण, मी मागं म्हणतो पुढचं माझं अडकत आहे. हे म्हणायचं सोपं आहे, करायचं अवघड आहे. आजही बऱ्याच लोकांना पुढं हरिपाठ म्हणा येत नाही. पुढचा पुस्तक धरतो मागचा नियम मस्त म्हणतो, लाईन येतो पण पुढं गुततो. मग 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद म्हणायचं सोपं आहे, करायचं सोपं. पाठ आहेत मुखपाठ. फायदा मस्तक कुठे आहे? तो किता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले मैनो निरामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकाराम. त्यांनाही माहित आहे ब्रह्मदिकाची ताकद तुकोबारायांमध्ये आहे, कारण तुकोबारायांच्या नावात माझ्या विठ्ठलाचं नाम आहे. मग आम्हालाही कळून चुकावं हरिमुखे. मग कशाला तिने मुक्तिचारी? फक्त देवाची द्वारी उभा क्षण भरी ब्रह्मादिक सुद्धा पुण्याची गणना करू शकत नाही एवढं पुण्य त्या हरीच्या नामाचं आहे. आम्ही विचारलं ज्ञानोबा आम्ही संसारिक माणसं आहे, आमच्या सारख्याने जमणार आहे का? मग आम्ही विचारलं
आमच्यासारख्याने जमत नसेल तर करून काय फायदा आहे. ज्ञानोबाराय म्हणले हरकत नाही. जेव्हा माणूस देवाकडे जातो ना तेव्हा माणूस राहत नाही. अवस्था बघा. ती लवणाची कुंजरे सुरलिया लवण सागरे नोहेची मागारे परती जेवी. मिठाचा हत्ती केला. काय केला? मिठाचा काय केला? नाही माझं बी आता बळ संपतच आलंय. अरे तुम्ही फक्त उशीरवर बसलाय. माझं दिवसातलं 3रं आहे. काय अडवणी करताय? उद्या बी आहे आणि ते विचार करत जा थोडासा. हा बोला. मिठाचा हत्ती केला. काय केला? कशाचा? 12 फुटाचा केला. किती? कोपऱ्यातनं लय आवाज यायलाय. काय केला रे बाळा? लय मागापासून ओढत होते तुम्ही. काय केला रे? हत्ती केला रे दादा. काय केला? ताड बसा एकदम स्ट्रेट बसा. माझ्याकडे पट मला असं केलं की थोडस नाही का. ताट माझ्याकडे बघा फक्त. काय चालू आहे? सॉरी मी काय सांगतेय? तुम्ही काय ऐकताय? काय ठेवलंय? स्पीक लाऊडली. मोठ्याने बोला. काय ऐकताय? अजून मगाशी खूप आवाज होता रे. काय ऐकताय? अजून मोठ्याने. काय ऐकताय? अजून मोठ्याने. नशीब तुम्हाला जाणीव आहे कीर्तन हे नशीब आहे. पटपट. या वर्षापूर्वी गाजलेला पिक्चर ज्यामध्ये श्रीवल्ली गाणं होतं. पिक्चरचं नाव जनरल नॉलेज. हे नवीन झालं दादा. जरा जुनं सांगा. 7-8 वर्षापूर्वी गाजलेला पिक्चर ज्यामध्ये झिंगाड गाणं होतं. सैराट मधल्या हिरोचं नाव बाळा. हिरोईनचं नाव. आपल्या श्रावण सोमवारचा प्रसाद येतो. इतके उपवास केले माय तुम्ही. कुठं चुकलं देवच जाणे रे. पटपट. मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणायचं. म्हणते त्याच्या पुढचं. शांत गेली शालू गेली आता कोणाचं नाव आला. जवा भक्ती सतू माझ्याकडे. माझ्या मामाची ही पोरगी 1 नंबर दिसते साडीवर. फक्त विनंती एवढीच आहे. बापाच्या गाडीचा हप्ता फिटू द्या. फिटलं की फिरू. शेवटचा प्रश्न. ज्ञानोबारायांच्या हरिपाठातला 4थ्या क्रमांकाचा अभंग कुठला? चूक खरंच तुमची पण नाही. मायबाप लेकराला पुस्तक वाच म्हटल्यावर लेकरू कधीच पुस्तक वाचत नसतं. तुम्ही पुस्तक घेऊन बसा. तुमचं लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं. त्याला संस्कार म्हणायचे असतात. तुम्ही जे करता ते अनुकरण लेकरं करतात माहिती आहे तुम्हाला. हा अहो आजही माझी माय नको लेकराला मोबाईल देत जाऊ. हा तेवढंच नादी लागतं. नाही तर कामच करू देत नाही. नादी लावती. अगं मग थोडे वेळ देत जा. एकदा घेतलं की कोणाच्या बापाचं ऐकत नाही. तुझं ऐकत नाही. तुझं अगं 1.5-2चं आहे. तुझं आहे ती. तुझ्या गुडघ्यापर्यंत आहे. तुझं ऐकत नाही. पाडळीच्या बाया तुझं. अगं माय तुझं. अगं 45चं तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही. 1.5-2चं ऐकत नाही. वेळच करते का माय. माय राजा घडलं त्याचं कारण माझ्या मासाहेब जिजाऊ आहेत. स्त्री शक्ती खूप मोठी आहे का. ओळखून घ्या फक्त. या अवघड आहे जरा अवस्था. 8वीचा पोरगा माझ्यासमोर मावा चोळीत होता. लाज वाटते का रे. चडीतला पॅन्ट तरी मावा चोळतो. ती मला म्हणला ए तू कोण? म्हणलं मी महाराज. ती म्हणला माडपात. ऐकलं ना कीर्तन लय नको पाजूळ म्हणला. आता हां आपण म्हणजे बापाला घाबरत नाही. जुगे का नाही साला म्हणला. तो काही चीज आहे काय समोर बापाला. त्यानं चुळीले मावाशी म्हणून पटकन मागं घेतली. म्हणलं खरे आताच म्हणलं तर बापाला घाबरत नाही. ती म्हणला ए बापाला घाबरणाऱ्यातली आवलाद आपण नाही. म्हणलं मागं का घेतली? ती त्यातली अर्धी मागते म्हणून मागं घेतली. तर याचा पोरगा काही संत होणार आहे का. धन्य माता पिता तयाशी. अरे परंपरेनं चालतं रे ज्ञान. पण विनंती आहे परंपरेमध्ये ज्ञान असू द्या. परंपरेमध्ये आपली हिंदू धर्मता, आपले संस्कार, आपली संस्कृती असू द्या. या विषयाकडे मग आम्ही संसारिक माणसं ज्ञानोबा आम्हाला जमणार आहे का. तुम्ही ज्ञानी आहे. तुम्ही ब्रह्मचारी आहे. तुम्ही ताकद आहे तुमच्या. मी म्हटलं ना देवाचं नाव कसंही घ्या पुण्य देतं. आणि जेव्हा आपण देवाकडे जातो ना तेव्हा मिठाचा हत्ती 12 फुटाचा केला. जागेवर आले. सागरात नेला. 3 तास धुतला. माघारी आणला. आला माझा होता. मी आणला. आला का दादा? आला. असं मी किती हट्ट केला तो येईल का. तो कशाचा सायन्स आहे. पाण्यात विरघळतं मीठ राहत. अगदी तसा परमार्थ आहे. ज्यावेळेस आपण देवाकडे जातो ना त्यावेळेस आपण माणूस राहत. या ज्ञान भक्ती सहज बघतो एक वटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. ज्यावेळेस आम्ही देवाशी संलग्न होतो त्यावेळेस आम्हाला कळतं की तो माझं स्वरूप नाही. मी त्याचं स्वरूप आहे. आणि त्याच्यामुळे मी नाही तोच मी आहे.
आणि ही जाणीव ज्याला झाली त्याला द्वारकेचा राणा. आता प्रश्न माझा आहे, त्या पांडवाला घर आहे का? पांडवाला घर आहे? अखंड वनवासीत पांडव. मग देव कुठल्या घरात राहतो? स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम. माय तुमच्याकडे दूध तापवतात कशात? कशात? पातेल्यात. तुमच्यात? बघुल्यात. यांच्यात पातेल्यात, तुमच्यात बघुल्यात. दूध तापवता? हा. तापवायच्या आधी काय करता माय? पातीलं हा स्वच्छ, कचरा राहू देत. आतून जास्त धुता का बाहेरून जास्त धुता? ठीक आहे, बाहेरून थोडा कचरा राहिला तरी पण आतून स्वच्छ असलं पाहिजे. राहिलाच कचरा आतून काय होईल? नासेल ना? नासेल की नाही? आणि नासलेल्या दुधाचा काहीच फायदा. पनीर नासवलेल्या दुधाचा होतो, नासलेल्या नाही. नासवलेल्या, नासलेल्या नाही. तसंच वरून थोडे कपडे घाण असले तरी, चेहऱ्याला खड्डे असले तरी, काळं असलं तरी, स्टायलिश नसलं तरी, जिथे मन स्वच्छ आहे ना, जगाचा मालक त्या मनामध्ये राहतो. तुका मने चित्त करार राहिला सुद्धा मुखात त्याचं नाम पाहिजे. मग पांडवाच्या घरी राहिला व्यासमुनी. खून, खून म्हणजे खून नाही हा, सांकेतिक भाषा. नजर नजर में हाले दिल का पता चलते, हे तुम्हाला कळलं म्हणून दुसरं काही नाही बाप. सांकेतिक खून. हे करण्यापेक्षा हे करा म्हणजे हेच करा. असं खाण्यापेक्षा असं खा म्हणजे असंच खा. हरिमुखे काय होईल? अहो जगाचा मालक तुमच्यामध्ये वास्तव्याला राहील. आणि जेव्हा देव माझ्यासोबत असेल तेव्हा मला जगात कुठलीच गोष्ट अशक्य. फक्त काय पाहिजे? मुखात. मी सांगते ना, दोन्ही हात वर करा प्रेमाने. दोन्ही सगळे मायबाप दोन्ही हात वर करा. ज्याच्यामुळे आपण आहोत त्याचं नाव घ्यायचं. सामर्थ्य आणि प्रेम किती असावं हे तुम्ही ठरवा. कारण आपण त्याला मानलं की तो आपल्यावर कृपा करतो. लक्ष्मी शारंग तड सीतापती रघुवीर राधा गोविंदा. लक्ष्मी शारंग तड सीतापती रघुवीर राधा गोविंदा. राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा. लक्ष्मी शारंग तड सीतापती रघुवीर राधा गोविंदा. लक्ष्मी शारंग तड सीतापती रघुवीर राधा गोविंदा. राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रखुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रखुमाई पांडुरंगा. खाली कोणी घ्यायला सांगितले तुमचे हात सांग. घेतले ते काय? तुम्ही माझी वाट बघितलीच मी तुमचे धन्यवाद. चला, आधी तिचं नाव नंतर त्यांचं नाव, जेणेकरून परिपूर्णता येईल. मग आमच्या मुखात त्याचं नाव आणि जगाचा मालक आमच्यावर कृपा. विठोपाय रखुमाई.
विदुराच्या इशारामुळे पांडवाचा जीव वाचला, व्यासमुनींच्या इशारामुळे तुम्हाला मोक्ष मिळणार आहे. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा सामर्थ्यवान ज्ञानोबा जेव्हा हरीच्या नामाची पूर्तता करतात तेव्हा आम्हाला परमार्थाची पराकाष्ठ कळते आणि त्याची अनुभूती आम्हाला येऊन आम्ही त्या संगतीमध्ये जातो जिथे आम्हाला खऱ्या अर्थाने मोक्ष मिळावा. आणि ही संगती तुम्हा आम्हाला मिळावी ही प्रार्थना पांडुरंग परमेश्वरांनी प्रार्थना करते. गोड अट्टहास ज्यांच्यामुळे मला ही सेवा आली, सर्व गणवेश मंडळाच्या माध्यमातून, सर्व ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून, पण गांभीर्याने किंवा प्रामुख्याने आमचे गणेशदादा काळे, ज्यांना आम्ही जिगदादा म्हणतो, अगदी मोठ्या भावाप्रमाणे चांगल्या वाईट काळात कायम पाठीशी असणारे, मी खरंच त्यांचे मनस्वी आभार मानते. तुमच्यामुळे एवढी गोड माणसं आम्हाला भेटली. तुमच्या चरणावर शतशः प्रणाम. तुम्ही सर्व मायबाप इथे जमलात, पावसाचं एवढं वातावरण असताना इथे बसलात, तुमच्या चरणावर शतशः प्रणाम. त्याचबरोबर ही गोड टाळकरी आज संस्थेतली ही मुलं, तुकोबाराय म्हणले 22व्या वर्षी परमार्थ कळला, त्याच्या अगोदरही लेकरं परमार्थात आहे. ताकद आहे माऊलींची. तुमच्या चरणावर शतशः प्रणाम आहे. गेली 3 तास तुम्ही एवढ्या आनंदाने नाचताय. अरे हे कटाळे ऐकून ऐकून पण तुम्ही नाचून कटाळे नाही. एखादं तर दोतर गेलं, पण आता काय करतं माहिती ना. आणि नाचताना कीर्तनात लाज बाळगूच नाही परमार्थाची करताना. त्याच्यामुळे ही अगदी पांडुरंग स्वरूप असणारी ही सगळी लेकरं, ही लेकरं, अरे तुमची पोरं बंगला बांधणार, मी लिहून देते. तुमची पोरं बंगला बांधणार, स्टॅम्प पेपरवर लिहून देते. त्या बंगल्यात तुम्हाला ठेवणार नाही, लिहून देते. ही पोरं बंगला बांधतील नाही माहीत नाही, पण जिथं असतील मायबाप घरात आणि धर्म खांद्यावर असायला विश्वास नाही देता. ताकद त्यांच्या नामचिंतनाची. गोड गायनाचार्य, तुमच्या चरणावर शतशः प्रणाम. अगदी गोड हरिभक्तपरायण नागेश्वर महाराज, हरिभक्तपरायण नागेश्वर दादा आमचे कायम गोड कीर्तनाला साथ करणारे. त्याचबरोबर संजय महाराज, अगदी गोड तुम्हा सर्वांचा आवाज आहे. अशीच माऊलींची कृपा तुमच्यावर अविरत राहो ही परमेश्वराची प्रार्थना करते. दोन्ही चोपदार दादा, विनेकरी दादा, हां असा महाराज पाहिजे की असं चोपदार पाहिजे. महाराज असला बोलवायचा म्हणल्यावर चोपदार लागतात माझ्या बाप. त्याच्यामुळे हां काही माणसं मला म्हणतात, ताई तुम्ही कीर्तनकार वाटत नाही. मग काय पोत्रच वाटते का? माझा प्रश्नच असतो कधी कधी. म्हणजे कीर्तन झालं आपण कंटिन्यूस फेटा जॅकेट घालून नाही ना फिरू शकत. काय मग आपण साध्या कपड्यावरच असतो ना, पंजाबी ड्रेसवर. तुम्ही महाराज वाटत नाही म्हणे. आता असं तर तुम्हाला जे वाटायचं ते वाटू द्या. तुमच्या चरणावर शतशः प्रणाम. त्याचबरोबर माझे वडील, त्याचबरोबर हरिभक्तपरायण पराळे महाराज, तुमच्या चरणावर शतशः प्रणाम. तुम्ही सर्व संप्रदायातील वरिष्ठ मंडळी अशीच अविरतपणे तुमच्या हातून सेवा घडून माऊलींची प्रार्थना करते. मी सुरुवातीलाच म्हटलं, तुम्ही कीर्तन महोत्सव ठेवला, इथून पुढे 2 दिवस म्हणजे हे धरून 3 दिवस तुमच्या गावात कीर्तन आहे. मी खरं सांगू, आमच्या जिगदादांच्या माध्यमातून हा कीर्तन सोहळा माझ्याकडे आला. हा कीर्तन सोहळा तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी करताय. मी व्यासपीठावर विश्वासाने सांगते, तुम्हाला या कीर्तनाचं फळ भेटल्याशिवाय राहणार नाही, हा माझ्या कीर्तनाचा विश्वास आहे. कारण नामा म्हणे तया असावे कल्याण, त्याचं कल्याणच आहे. याच्या मुखात माझ्या विठ्ठलाचं नाम आहे आणि ज्याच्यामुळे माझं विठ्ठलाचं नाम घेण्यात आलंय. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनस्वी आभार. काही चुकलं असेल तर क्षमस्व. बोलण्याच्या योगात मी एकच चरण प्रामुख्याने सोडवलं, हरिमुखे म्हणा तिने मुक्तिचारी हेच अर्ध. बाकी सगळं राहिलंय, पण काळजीच करू नका. जे राहिलंय ते सांगण्यासाठी मी पुन्हा येईल. तसं नाही, त्यांचा माझा काही संबंध नाही. पण ते 2.5 वर्षानं आल ते, मी वर्ष नको होईना येईलच बरं का. आमचे जिके दादा आहेत म्हटलं येईलच. तुम्हा सर्वांचा आभार, कारण भाऊ म्हटलं आम्ही त्यांना. आणि अगदी भावाप्रमाणेच ते कायम पाठीशी उभं असतात. मी कायम सांगत असते, सुखात साथ देतात ती माणसं आपली नसतात, दुःखात साथ देतात ती माणसं आपली असतात. मग ही ती माणसं आहेत जी माझ्या सुखदुःखात साथ देतात. त्याच्यामुळे कीर्तन आहे तोपर्यंत सगळे महाराज माझा म्हणतात. म्हणजे आमच्या घरी यावा, आमच्या घरी जावं, उद्याच्याला या, खरी किंमत कळती. इथून पुढे 1 तास आपलीच हवा असते, उद्या येणाऱ्या महाराजाची असते. पुन्हा आपल्याला कोणी खात, पण तेव्हाही जी माणसं साथ देतात तीही माणसं आहेत. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. काही चुकलं असेल तर क्षमस्व. सर्व संयोजक, आयोजक, नियोजक मंडळी तुमच्या जन्मावर शतशः प्रणाम. बोलताना फार वेळ झाला त्याबद्दल क्षमस्व, येताना फार वेळ झाला त्याबद्दल क्षमस्व, अजून काय असेल तर त्याबद्दल क्षमस्व, अजून काय होणार असेल तर त्याबद्दलही क्षमस्व. सेवेला विराम. ज्ञानेश्वर ज्यांच्यामुळे ही सेवा गोड झाली असे आमचे पवन दादा. काय गोड पखज वाजवतात महाराज. एकदा जोरदार टाळ्या गुणवंत मंडळीसाठी जोरात. अशीच माऊली तुमच्यावर वृद्धिंगता करो तुमच्या कलेची. त्याचबरोबर महाराज उत्कृष्ट सुशील दादांचे मनस्वी आभार. तुमच्या चरणावर शतशः प्रणाम. मग कॅमेरेवाले दादा हे 1-2 राहिले होते, बाकी काही नाही महाराज बरं का. सगळ्यांचे आभार. कारण एकट्याचा नव्हे खेळ म्हणून ही मेळ जमविला. हे संप्रदाय एकमेव आहे. प्रत्येक गोष्टीची रंगीत तालीम करावी लागते. पण ती 26 जानेवारी 15 ऑगस्ट असलं तरी झेंडा उलटा फडकतो. संप्रदायाची ताकद बघा. आम्ही एकामेकाला फार दिवस फार काळ भेटत
पण जेव्हा व्यासपीठावर येतो तेव्हा व्यासपीठ गाजवलंच जातं ही त्या विठ्ठलाची ताकद. इथे रंगीत तालीम असं नसतं तुम्ही हे वाजवायचं बरं का मी हे म्हणणार असं नसतं माय बाप ते बरं का. तर ह्याला गोडवा म्हणायचं ही ताकद आहे आणि समजून घ्या.